हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. मी अतुल ताडे सर, डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय ITI स्पर्धावर्ष अकॅडमी अमरावती. आजचं जे आहे ते आपलं सेकंड लेक्चर आहे. लास्ट लेक्चर पाहिलेलं आपण फर्स्ट लेक्चर, त्याच्यामध्ये आपण बेसिक इलेक्ट्रिसिटी चॅप्टर स्टार्ट केला होता. तर ज्यांनी फर्स्ट लेक्चर पाहिलं नाही त्यांनी आधी फर्स्ट लेक्चर पाहून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आजूबाजूलाच लेक्चर दिसेल, तर तुम्ही ते लेक्चर्स आधी पाहून घ्या, कारण की ते लेक्चर्स पाहिलं तरच तुम्हाला हे लेक्चर समजणार आहे. तर लास्ट लेक्चर जे आहे त्याच्यामध्ये मी थोडक्यात काही तुम्हाला लास्ट लेक्चरची थोडी रिव्हिजन करून देतो आहे. लास्ट लेक्चरला आपण पॉवर सिस्टम पॉवर सिस्टमचा डायग्राम दाखवला तुम्हाला, आणि तेव्हा म्हटलं होतं की जी पॉवर आहे ती जनरेशनपासून तर ते आपल्या घरापर्यंत येते. तर ती पॉवर येताना वायरमधूनच वाहून येते, वायरमध्येच खर्च होते. याचा अर्थ जी पॉवर आहे ती वायरमध्येच तयार होते. म्हणून मग आपण वायरचं स्टडी करायला लागलो होतो. आपल्याला बेसिकली 4-5 गोष्टी टोटल पाहायच्या होत्या. त्या म्हणजे चार्ज, करंट, व्होल्टेज, EMF, पॉवर आणि एनर्जी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. त्यासाठी आपण वायरचं स्टडी करणं सुरू करून दिला होता. तर वायर जे आहे ती वायर असो किंवा कोणताही पदार्थ असो, अतिशय लहान लहान अशा कणांनी बनलेला आहे, आणि अतिशय लहानात लहान कणाला आपण ॲटम असं म्हणतो. हे आपलं झालं होतं. ॲटमचं जर स्ट्रक्चर पाहिलं, जसं आपल्याला वायर दिसते आहे, तर वायरच्या आतमध्ये आपल्याला हे ॲटम दिसून राहिले आहे. ॲटमच्या स्ट्रक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की ॲटमच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतो. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं कधीही वहन होत नाही मटेरियलमध्ये, फक्त वहनामध्ये हे इलेक्ट्रॉनचाच भाग घेतात. तर हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या बाजूला ऑर्बिट असतात, आणि प्रत्येक ऑर्बिटमध्ये वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. कोणत्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असेल याचा एक फॉर्म्युला पण होता 2n², जो आपण ऑलरेडी पाहिलेला आहे. कोणत्याही ॲटममध्ये जास्तीत जास्त 7 कक्षा असू शकतात, आणि जी कोणत्या नंबरची शेवटची कक्षा असेल तिला संयुच्या कक्षा म्हणतात. आणि संयुच्या कक्षेमध्ये मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात. जेव्हा कोणत्या एखाद्या ॲटममध्ये शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन होतात, तेव्हा तो ॲटम स्टेबल होतो असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण पाहिलं होतं की हे जे इलेक्ट्रॉन, आता ही समजा कॉपरचा ॲटम आहे आणि ही शेवटची कक्षा आहे. तर या शेवटच्या कक्षेमधला जो इलेक्ट्रॉन आहे याला सध्या मी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणणार. जेव्हा हा इलेक्ट्रॉन या ॲटममधून निघून दुसऱ्या ॲटममध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये जेव्हा ट्रॅव्हल करेल, तेव्हा त्या इलेक्ट्रॉनला मी फ्री इलेक्ट्रॉन म्हणणार. तर पदार्थ जो आहे, समजा आपला कॉपर आहे, तर कॉपरचे जे वायर आहे त्या वायरच्या आतमध्ये ॲटम्स आहे, ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, आणि या इलेक्ट्रॉनचंच वहन होत राहते. आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. हे आपण लास्ट टाईमला थोडक्यात पाहिलं होतं. आज आपण थोडं त्याला डिटेलमध्ये पाहू पुढे. तर हे जे इलेक्ट्रॉनचं वहन आहे हे तेव्हाच होते जेव्हा त्या पदार्थावर आपण बाह्य ऊर्जा लावतो. जोपर्यंत आपण बाह्य ऊर्जा लावणार नाही तोपर्यंत इलेक्ट्रॉनचं वहन होणार नाही. आणि कोणताही ॲटम जो आहे तो स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन मिळवण्याचा प्रयत्न करतो. या चक्करमध्ये ॲटमचे 3 कॅटेगरी आपण पाहिल्या होत्या: कंडक्टर, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटर. असे ॲटम ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतील त्यांना आपण डोनर म्हणतो. ते डोनरच्या कॅटेगरीमध्ये जातात, आणि जेवढे डोनर आहेत ते सर्व कंडक्टर्स आहे. असे ॲटम ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे ते ॲक्सेप्टरच्या कॅटेगरीमध्ये जातात, आणि जेवढेही ॲक्सेप्टर आहे ते सर्व इन्सुलेटर्स आहे. आणि असे ॲटम ज्यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे ते सेमीकंडक्टरच्या कॅटेगरीमध्ये जातात. तर हे आपण सगळं लास्ट टाईम सगळं पाहिलेलं आहे. आज आपल्याला शिकायचं आहे बेसिकली चार्ज काय आहे. तर आपण चार्जची डेफिनेशन पाहू. चार्ज म्हणजे काय आहे, तर याला चार्जलाच इलेक्ट्रिकल चार्ज असे म्हणतात. फर्स्ट नंबर, याला तुम्ही चार्ज म्हणा किंवा फक्त चार्ज म्हटलं तरी चालेल, किंवा मग इलेक्ट्रिकल चार्ज म्हटलं तरी चालेल. हा जो इलेक्ट्रिकल चार्ज आहे हा आपण Q या सिम्बॉलने दर्शवतो. Q सिम्बॉलने दर्शवला जातो, आणि तो मोजला जातो कुलाममध्ये. कुलाम हे युनिट जे आहे, कुलाम हे युनिट आहे ॲक्च्युली चार्ज मोजण्याचं. हे कोणी ठरवलं, तर हे स्टँडर्ड इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्डनीच ठरवलेलं आहे. कुलाम हे सायंटिस्ट होते ज्यांनी खूप मोठा रिसर्च केलेला आहे चार्जवर. तर आज मी तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगणार आहे. हिस्ट्री पण सांगणार आहे थोडी इलेक्ट्रिसिटीची, ते पण तुम्हाला महत्त्वाची आहे, कारण की लास्ट लेक्चरला फक्त आपण ॲटॉमिक थेरी पाहिली होती. आजचं जे लेक्चर आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आजचं लेक्चर जर समजलं तरच पुढचं लेक्चर समजणार आहे. तर आपल्याला चार्ज समजून घ्यायचं आहे की चार्ज ॲक्च्युली आहे का. ॲक्च्युली काय आहे ना, तर तुम्हाला थोडेसे काही हिस्ट्रीबद्दल मी नंतर बोलतो आहे. म्हणजे तुम्हाला काही बेसिक कन्सेप्ट मी मागच्या लास्ट लेक्चरला समजून सांगितलं आहे की ॲटॉमिक थेरी काय. तर बेसिक कन्सेप्ट जर समजून सांगायचं असेल तर काय आहे ना, म्हणजे चार्जच्या बद्दल, तर चार्ज हा समजून घ्या तुम्ही की 1799च्या अगोदरचा काळ, 1799पर्यंत. कारण की 1799 जगाला सगळ्यात पहिले इलेक्ट्रिसिटी मिळाली आहे, ती म्हणजे बॅटरीपासून.
अलेक्झांडर व्होल्टा यांनी 1799मध्ये जगाला बॅटरी दिली. सगळ्यात पहिली जी वीज आहे ती आपल्याला कुठून म्हणजे कोणत्या जनरेटरपासून नाही मिळालेली आहे, ना कोणत्या सोलर प्लेटपासून, ना ती सगळ्यात पहिले भेटलेली आहे व्होल्टाक सेलपासून, जो सेलचा निर्मिती झाली आहे 1799मध्ये अलेक्झांडर व्होल्टा, जे इटलीचे होते. आणि त्याच्यानंतर मग रेजिस्टन्स आले, वायर्स, ऑब्वियसली वायर तर येऊनच गेले असेल, बॅटरी आली म्हणजे वायर्स आलेच, त्याला कंडक्टिंग मीडिया आलाच करंट फ्लो होण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग ओम सायंटिस्ट आले, एम्पियर सायंटिस्ट आले, त्यानंतर ओरेस्टोट सायंटिस्ट आले. ओरेस्टोट सायंटिस्टने 1820मध्ये एक इफेक्ट सांगितला, तो त्यांचा असं म्हटलं जाते की जो चुकीनं लागला. तर तुम्हाला मी काही जे मेन एक्झाम्पल आहे ते लिहून देणार आहे नंतर, सध्या फक्त तोंडी सांगतो आहे. 1820मध्ये अलेक्झांडर व्होल्टा यांनी सांगितलं की जर वायरमधून करंट गेला तर वायरभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. जर वायरमधून करंट पाठवला तर वायरभोवती चुंबकीय क्षेत्र तयार, आणि असं चुंबकीय क्षेत्र तयार होते जसं एकदम चुंबकाच्या भोवती असते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 1832 काळ आला. 1832मध्ये मायकल फॅरेडे यांनी आपल्याला जगाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ दिला. त्याच्यानंतर मग खूप सारे वर्ष आहे. 1840 ते 1845च्या कालामध्ये 1840 ते 1845च्या कालामध्ये DC जनरेटर, DC मोटरची निर्मिती झाली. त्यानंतर मग 1872 ते 1874च्या याच्यामध्ये आपल्याला एडिसन यांनी लॅम्पचा शोध लावून दिला, म्हणजे लॅम्प लागला. आता बॅटरी कधी तयार झाली? 1799, म्हणजे सेल समजा 1799मध्ये सेलची उत्पत्ती झाली आणि म्हणजे इन्व्हेन्शन झालं सेलचं. आणि लॅम्प कधी? तर 1872 किंवा मग 1874, दोनपैकी एक वर्ष आहे. तर एवढ्या वर्षानंतर जे आहे सेल आणि लॅम्प भेटला. ओके, मधात जनरेटरचा शोध लागलेला आहे. त्याच्यानंतर भरपूर सारे एक्सपेरिमेंट गेले, मी तुम्हाला मेन एक्सपेरिमेंट सांगितलेले आहे. पण जो 1799चा काळ होता, ज्या वर्षामध्ये सेलचा शोध लागला, जो यांनी अलेक्झांडर व्होल्टा यांनी लावला, जे इटलीचे होते प्रॉपरली, तर त्याच्या अगोदर जो आहे फक्त चार्जवर संशोधन झालं होतं. ठीक आहे. आता काय होत होतं पूर्वीच्या काळी एकदम, की काही लोक जे फिशर्स लोक राहायचे, जे समुद्रामध्ये फिशिंग करायचे, त्यांना काही मासोळ्यांपासून ज्या फिश राहायचे त्यांच्यापासून शॉक लागायचा. काही फ्रॉग म्हणजे बेंडकं तुम्ही पाहिलं असेल पाण्याच्या दिवसामध्ये असतात, तर त्यांच्यापासून पण शॉक लागायचा. कधी कधी तर माणसाच्या बॉडीचा शॉक लागायचा. तुम्ही पाहत असतो आपण की हातामध्ये एकदम कधी झटका पडला तर आपल्याला इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखा होतो. तर ही जी संकल्पना होती पूर्ण, की हा आपल्याला फिशपासून का शॉक लागतो आहे, फ्रॉगपासून का शॉक लागतो आहे, त्याच्यानंतर मग जे आपल्याला बॉडीलाच आपल्यामध्ये शॉक जाणवतो काय, तर हे सगळं जे एक्सपेरिमेंट चालू होतं हे इथपर्यंत स्टॅटिक चार्जवर चालू होतं. ॲक्च्युली दोन प्रकारचे चार्ज असतात, स्टॅटिक चार्ज आणि डायनॅमिक चार्ज. तर स्टॅटिक चार्ज फक्त हा आपण एक्सपेरिमेंटली पाहू शकतो, याच्याकडून कोणत्याही प्रकारचे कार्य करून घेऊ शकत नाही. आणि डायनॅमिक चार्ज म्हणजे ज्याच्यापासून आपण काहीतरी कार्य घेऊ शकतो. जसं आता बॅटरी आहे, तर बॅटरीमध्ये जो चार्ज तयार होईल किंवा सेलमध्ये जो चार्ज तयार होईल तो डायनॅमिक चार्ज आहे. आपलं जे जनरेटर असतील त्या जनरेटरपासून जे आपण फॅन लाईट्स लावू त्यांच्यामध्ये डायनॅमिक चार्ज आहे. MACBची जे इलेक्ट्रिसिटी आपल्या घरी आली आहे त्यांच्यामध्ये जो चार्ज आहे तो डायनॅमिक चार्ज आहे. त्याच्यापासून आपण खूप साऱ्या प्रकारचे कार्य करून घेऊ शकतो. पण जो स्टॅटिक चार्ज आहे त्याच्यापासून आपण असे कोणते लाईट पंखे लावू शकत नाही. हा फक्त एक एक्सपेरिमेंटली आपण पाहू शकतो. तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण खाली कॉटनचं शर्ट घातलं आणि त्याच्यावरचं जो लोकरचं म्हणजे हे घातली आपण स्वेटर घातलं, खाली शर्ट आहे कॉटनचं, त्याच्यावरतं आपण स्वेटर घातलं लोकरचं, तर ते स्वेटर काढताना थोडा चटचट आवाज येतो आपल्याला. ॲक्च्युली तो स्टॅटिक चार्ज तिथून रिमूव्ह होत असतो. तर हे सगळे जे कन्सेप्ट आहे हे सगळे स्टॅटिक चार्जचे होते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिले स्टॅटिक चार्ज एक्सप्लेन करून सांगणार आहे, त्याच्यानंतर मग आपण डायनॅमिक चार्जकडे जाऊ. तर आपल्याला मेन डेफिनेशन पाहायची आहे चार्जची. तर चार्जवर खूप साऱ्या सायंटिस्ट लोकांनी काम केलं. चार्जचा शोध लागल्याच्या नंतरच मग इलेक्ट्रिसिटीचा शोध लागला. तो कसा लागला, काय लागला, आपण हेही समोर पाहू. तर आपल्याला पाहायचं आहे चार्ज. तर काय असते, आता उदाहरण देऊन शिकवण्याची पद्धत आहे माझी, आणि जे काही तुमच्या डोक्यात डाऊट्स असतील ते सगळे डाऊट तुमचे ऑटोमॅटिकली पुढे जसं तुम्ही लेक्चर पाहाल तसे क्लिअर होतीलच. तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की आता आपण चार्ज कशाला म्हणा, एक जनरल उदाहरण घेऊ. आपण सकाळी आपल्याजवळ एनर्जी जास्त असते तर आपण एखादं कार्य करू शकतो. ओके, आपल्याजवळ सकाळी एनर्जी जास्त असते, आपण एखादं कार्य करू शकतो 9-10 वाजेपर्यंत. 9-10 वाजता एखादं काही काम केलं आपण तर लगेच आपल्याला भूक लागून जाते, म्हणजे आपली एनर्जी डाऊन झाली, आपण चार्जिंग आपली संपली. आता चार्जिंग करण्यासाठी आपण अन्न ग्रहण करतो, बरोबर, म्हणजे आपल्याला अन्नाची गरज आहे. तर चार्ज आपण अन्नातूनच आपण चार्ज होऊन राहिलो आहे, आपल्याला एनर्जी भेटून राहिली आणि मग आपण काहीतरी कार्य करू शकतो, पुन्हा काहीतरी कार्य करू शकतो. तसंच आता आपल्याकडे एखादा सेल असेल तर एखादा सेल मी तुम्हाला सेल दाखवून देतो आहे. सपोज माझ्याकडे आता हा एक सेल आहे 1.5 व्होल्टचा. ओके, हा सेल चार्ज आहे. म्हणजे आता पहा, सेल
चार्ज आहे. आपल्याला चार्जच शिकायचा आहे आणि आपण याच्यावरूनच स्टार्ट करू. आता सेल आहे आणि हा सध्याच्या कंडिशनला चार्ज आहे मी असं म्हणतो आहे. चार्ज आहे असा याचा अर्थ असा की याच्याजवळ काहीतरी एनर्जी आहे आणि त्या एनर्जीच्या भरोशावर हा काहीतरी कार्य करू शकते. आता हा कार्य काय करू शकते? जर याच्यावर एखादा आपण छोटासा LED लावला 1.5 व्होल्टवर, तर तो LED लागून जाणार, म्हणजे त्यातून करंटचं वहन होणार. ओके, रिमोट वगैरेमध्ये कार्य करेल, करंटच फ्लो होईल ना या सेलमधून. या सेलमध्ये करंट आणि व्होल्टेज दोन्ही आहे, जे आपल्याला आता डिटेलमध्ये शिकायचे आहे. तर एखादी वस्तू, जसा हा सेल चार्ज आहे म्हणजे हा काहीतरी कार्य करू शकते. हा सेल जसा डिस्चार्ज झाला तसा हा काही कार्य करू शकणार नाही. आपण आपल्या घरचं रिमोट पाहतो, बरोबर? टीव्हीचं रिमोट असेल किंवा कशाचंही रिमोट असेल, तर रिमोटमधले सेल जर चार्ज असेल तरच ते रिमोट दुरून कॅच करते, दुरून वर्क करते. सेल जसे डाऊन झाले तसंच आपल्याला आपला प्राणायाम करावा लागतो. टीव्हीच्या जवळ जाऊन आडवं तिडवं आपण असं करून पाहतो की कॅच कुठून तरी होऊन जाईल म्हणून, कारण की सेल डाऊन झालेले असते, त्यांची कार्य करण्याची क्षमता कमी झालेली असते. तर सिम्पल चार्जच्या 2 डेफिनेशन आहे. मी तुम्हाला 2 डेफिनेशन समजून सांगतो आहे व्यवस्थित, की जेव्हा एखादी वस्तू आता हे थोडीशी गावरानी डेफिनेशन आहे याची, म्हणजे तुम्हाला जे आधी सांगत आहे मी. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते, अशी क्षमता जर त्या वस्तूमध्ये असेल तर ती वस्तू चार्ज आहे असे म्हटले जाते. ठीक आहे. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्यापासून दूर ढकलते किंवा आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते, तेव्हा त्या वस्तूमध्ये चार्ज आहे असे म्हटलं जाते. हे एक गावरानी डेफिनेशन आहे. सिंपल आहे ना. जसं तुम्ही काहीतरी कार्य करू शकत असेल म्हणजे तुम्ही चार्ज आहे. बरं, काही कार्य करूनच नाही राहिले, एकदम खूप थकलेले आहेत, आपण म्हणतो ना, अरे बा आता मी डिस्चार्ज झालो आहे पूर्ण, आता काही कार्य करण्याची क्षमता नाही आहे. सेलकडूनही काहीतरी कार्य होऊन नाही राहिलं आहे म्हणजे सेल काय आहे? डिस्चार्ज आहे. आपला साधा सिंपल एक उदाहरण घेतलं तर आपण मोबाईल, बरं, मोबाईलची बॅटरी चार्ज आहे म्हणजे मोबाईल चालू राहतो, आपला वर्क करत राहतो. जसं बॅटरी डिस्चार्ज झाली, जो मोबाईल आहे तो काम करणं बंद करून देतो. तर एखादी वस्तू चार्ज आहे याचा अर्थ ती काहीतरी कार्य करू शकते. आता ही वस्तू काय कार्य करू शकते? तर जसं इलेक्ट्रॉनला पुढे ढकलू शकते किंवा इलेक्ट्रॉनला आपल्याकडे ओढू शकते, असं काहीतरी चार्ज हा वर्क करत असतो. तर आता आपल्याला चार्जला पाहायचं आहे, चार्ज कसा, आणि कोणतीही वस्तू साधारण कंडिशनला न्यूट्रल असते, हे सुद्धा कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला स्टॅटिक चार्जवरून एक्सप्लेन करून सांगतो आहे इथं कन्सेप्ट काय आहे. तर माझ्याकडे 2 वस्तू आहे. आता अजून मी जोपर्यंत तुम्हाला चार्ज पूर्णपणे शिकवणार नाही तोपर्यंत तुम्हाला चार्ज पूर्णपणे समजलेला नसेल. तर माझ्याकडे आता 2 वस्तू आहे. सपोज ही वस्तू आहे माझ्याकडे प्लास्टिक, मानून घ्या फॉर एक्झाम्पल माझ्याकडे हे प्लास्टिक आहे, आणि एक वस्तू आहे माझ्याकडे ग्लास. दुसरी वस्तू घेतली आपण, एक समजा हे बॉक्स आहे, एका साईडनं याला पेन्सिलसारखं टोक आहे जे आपण सध्या दाखवलं नाही आहे. एक वस्तू प्लास्टिक आहे, दुसरी ग्लास आहे. जर दोन्ही वस्तू पाहिल्या आपण तर दोन्ही वस्तू इन्सुलेटर्स आहे, बरोबर. पण इन्सुलेटर जरी असेल तरी त्यांच्यामध्ये स्टॅटिक चार्ज आपल्याला जाणवेल. ठीक आहे. स्टॅटिक चार्ज, हा स्टॅटिक चार्जचा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण केला असेल कधी. काही मुलांनी एखाद्या चेअरवर एखाद्या मुलाला बसवलं असेल आणि मागून जर टावेलनं त्याला व्हायब्रेट केलं असेल तर त्याच्या नखाला नख जर त्याचे पाय फक्त वरतं असले पाहिजे, तो चेअरवर बसलेला असला पाहिजे, त्याचे पाय वरतं असले पाहिजे, आणि त्या चेअरवर तुम्ही टॉवेलने झटके मारा, थोडे जोरात आदळा टॉवेल, तो जो व्यक्ती असेल तो चार्ज झालेला असेल, कारण की त्याच्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉनची इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन जे आहे ते इनबॅलन्स झाले असतील, आणि इनबॅलन्स झाल्यामुळे तो व्यक्ती चार्ज होतो. अशा केसमध्ये जर तुम्ही त्या व्यक्तीच्या नखाला नख जर टच करण्याचा प्रयत्न केला तर लगेच 2 नखांमध्ये एक स्पार्क क्रिएट होते, पटकन आवाजही येतो आणि एक स्पार्क, नखही जळू शकते. असा एक्सपेरिमेंट करू नका. तर हा जो आहे हे सगळे इफेक्ट आहे स्टॅटिक चार्जचे. तर इथेही आपण जर पाहिलं, आता हे सगळे इफेक्ट मी माझ्या घरी नाही केलेले आहे, सगळे सायंटिस्ट लोकांनी केले आणि त्यांनी मांडलेले आहे पुस्तकामध्ये, त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगतो आहे हे सगळं. तर माझ्याकडे जरी हे इन्सुलेटर आहे तरी आपल्याला यांच्यामध्ये स्टॅटिक चार्ज पाहायला भेटेल. तर प्लास्टिक आहे, ग्लास आहे, हे 2 बॉडी आहे. साधारण कंडिशनला ह्या दोन्ही वस्तू, कोणतीही वस्तू, समजा आपल्याकडे आता एखादी चाबी आहे, एखादी की आहे, आपण त्या कीला हात लावतो आहे. सपोज आता माझ्याकडे ही की आहे, ओके, चाबी आहे, आणि आम्ही चाबीला हात स्पर्श करतो आहे. तर चाबी काय आहे? न्यूट्रल आहे सध्या, म्हणजे याच्यामध्ये कोणताही चार्ज नाही. आपल्या सराउंडिंगला मोस्ट ऑफ द वस्तू ज्या आहेत त्या न्यूट्रल असतात, ज्यांचा आपल्याला शॉक लागत नाही. आपल्याला शॉक कोणाचा लागतो? एखादं जनरेटर चालू असेल तर, एखादं सॉकेटमध्ये इलेक्ट्रिकल सप्लाय असेल तर, एखादी जास्त व्होल्टेजची बॅटरी असेल तर. आता कधी आपल्याला शॉक लागतो? शॉक लागण्यासाठी आपल्याला व्होल्टेज कारणीभूत असते की करंट कारणीभूत असते, हेही आपण पाहू पुढे. ॲक्च्युली आपल्याला 50 व्होल्टपर्यंत शॉक लागत नाही. 50 व्होल्टेजच्या पुढे जर व्होल्टेज असेल तर आपल्याला शॉक लागणं स्टार्ट होते.
आणि शॉक लागण्यासाठी सर्वात कारणीभूत असते व्होल्टेज, नाही करंट नसते. करंट जास्तही असला तरी आपल्याला शॉक 100 एम्पियर करंट असला आणि जर व्होल्टेज कमी असेल तर आपल्याला शॉक लागणार नाही. जर तिथं व्होल्टेज जास्त असेल आणि करंट थोडासाही जर असला मग तरी आपल्याला शॉक चांगला जबरदस्त लागू शकतो. तर मेन असते आपल्याला व्होल्टेज कारणीभूत. तर सध्याची वस्तू आहे माझ्याकडे न्यूट्रल आहे. आजूबाजूला जेवढ्याही वस्तू असेल, आपल्या एखादी भिंत असेल, एखादी चेअर असेल, एखादी अलमारी असेल, एखादं पुस्तक असेल, तर सर्वसाधारण जेवढ्याही वस्तू आहेत त्या न्यूट्रल असतात. तर कोणतीही वस्तू न्यूट्रल केव्हा असते त्याचा आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. पहा, तर जेव्हा त्या वस्तूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते तेव्हा ती वस्तू न्यूट्रल असते. हे गोष्ट लक्षात असू द्या. ठीक आहे. जेव्हा when electron is equal to proton, number of electron is equal to number of proton. ठीक आहे. when number of electron is equal to number of proton. जर पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असेल तर ती वस्तू न्यूट्रल असते. ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन, देन दॅट बॉडी म्हणजे वस्तू, देन दॅट बॉडी विल बी न्यूट्रल राहील. ठीक आहे. तर काय म्हटलेलं आहे मराठीमध्ये पण सांगतो आहे, जेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ प्रोटॉन सारखे असतील तेव्हा ती वस्तू न्यूट्रल असते. थोडं इंग्लिश लिहितो आहे, कधी कधी मराठी पण लिहिणार, काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सगळं समजेलच. एकदम असं इंग्लिश नाही लिहित तर म्हणजे बा तुम्हाला समजणार नाही असंच. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, जर इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असेल तर ती वस्तू न्यूट्रल असते. मी डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहितो, एवढं लंबी लाईन लिहिल्यापेक्षा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन, तर ती वस्तू न्यूट्रल असते. मराठीत लिहून टाकतो कारण की काही विद्यार्थी मग असे भितात. तर ती वस्तू न्यूट्रल असते. ठीक आहे. हे तुम्ही लिहू शकले असते. बरं, जेव्हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन सारखे असतील तेव्हा. तर आपण एक एक्झाम्पल घेत आहे सध्या आता. तर जसं तुम्ही मगाशी कॉपरचा वायर पाहिला असेल. ठीक आहे. जसं आता सपोज आपल्याकडे कॉपरचा वायर आहे, हा एक आपल्याकडे वायर आहे आणि कॉपर वायर. तर या वायरचा मला शॉक लागत नाही आहे. मी याला हात लावला, बेअर कंडक्टर आहे, तर मला शॉक लागत नाही आहे. याचा अर्थ असा काय आहे की याच्यामध्ये जो कॉपरचा ॲटम आहे, तुम्हाला माहीत आहे कॉपरच्या ॲटमचा ॲटॉमिक नंबर किती आहे. कॉपरचा ॲटम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 29 आणि 29 नंबर जो आहे तो आपल्याला प्रोटॉनची संख्या दर्शवतो. तर जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. पण काही अपवाद आहे जसं कार्बन वगैरे. तर याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या 29 आहे, तर इथे इलेक्ट्रॉनची संख्या पण 29 आहे. म्हणजे ही वस्तू साधारण कंडिशनला कशी असेल, न्यूट्रल. आणि हे कॉपरसाठीच नाही, तर ॲल्युमिनियम, आयरन, प्रत्येक वस्तूबद्दल असं असेल की ती वस्तू आपल्या मूळ स्थितीमध्ये न्यूट्रल असेल. जसं हे कॉपर आहे, तर कॉपरचा अनुक्रमांक आहे 29च प्रोटॉन आहे, 29च इलेक्ट्रॉन आहे. दोघांची संख्या सारखी आहे म्हणजे कॉपर जे आहे सध्याच्या कंडिशनला न्यूट्रल आहे. तर ही कॉपरची वायर चार्ज केव्हा होणार, म्हणजे या कॉपरच्या रॉड असेल किंवा मग प्लेट असेल तर ही चार्ज केव्हा होणार ते आपल्याला शिकायचं. तर ती चार्ज तेव्हा होणार जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किंवा प्रोटॉनची संख्या अनबॅलन्स होणार. ठीक आहे. अनबॅलन्स म्हणजे एक तर प्रोटॉन जास्त होतील किंवा मग इलेक्ट्रॉन जास्त होतील. तर जे जास्त होईल त्याच्यावरून तो चार्ज त्या बॉडीवर येऊन जातो. तर आता इथं आपल्याकडे प्लास्टिक आहे आणि ग्लास आहे. मानून घेऊ आपण की प्लास्टिकच्या जवळ समजा हे जे प्लास्टिक बॉडी आहे याच्याजवळ एक एक्झाम्पल घेत आहे आपण, बाकी काही नाही. तर मानून घ्या की प्लास्टिकच्या बॉडीजवळ सपोज 15 प्रोटॉन आहे, तर 15च काय असतील, इलेक्ट्रॉन असतील. तर हे वस्तू सध्याच्या कंडिशनला कशी असेल, न्यूट्रल असेल. बरोबर. ग्लासची जी वस्तू आहे याच्याबद्दल काही पाहू आपण. इथं सपोज मानून घ्या, एक सेकंद, इथं सपोज थोड्या वेळापर्यंत मानून घ्या की याच्यामध्ये प्रोटॉन 21 आहे, तर इलेक्ट्रॉन पण किती असतील, 21 असतील. बरोबर. तर ही वस्तू पण काय असेल, न्यूट्रल असेल. याच्यावर कोणताही चार्ज नसेल, न्यूट्रल, नो चार्ज. तर ग्लास पण चार्ज नाही आहे आणि प्लास्टिक पण काय नाही आहे, नो चार्ज नाही आहे. नो चार्ज, दोन्हीही गोष्टींवर चार्ज नाही आहे. याला हात लावला आपल्याला तर काही जाणवणार नाही. आता हे सगळं सायंटिस्ट लोकांचे एक्सपेरिमेंट आहे. चार्ज हा टॉपिक थोडासा लंबा आहे, थोडासा लंबा चालणार आपला, कारण की याला पाहावं लागेल तुम्हाला व्यवस्थित. तर तुम्ही थोडं लिहून पण घेऊ शकता, जे बोर्डवर आहे ते तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून लिहून घेऊ शकता. आता काय करतो आम्ही, ह्या ज्या दोन वस्तू आहे ह्या घेतो आणि याच्यामध्ये घर्षण करतो. म्हणजे ही जी वस्तू आहे ही सपोज घेतली आपण प्लास्टिकची बॉडी एका साईडनं
आणि दुसऱ्या साईडनं घेतो आहे आपण ही ग्लासची बॉडी, ठीक आहे ही. आणि ह्या ज्या दोन बॉडी आहे यांच्यामध्ये आपण घर्षण करू. ही आहे ग्लास. तर या दोघांमध्ये जे आहे आपण घर्षण करत आहे. घर्षण म्हणजे फ्रिक्शन, फ्रिक्शन, ठीक आहे. घर्षण म्हणजेच फ्रिक्शन समजून घ्या, मग मी तुम्हाला एक्सपेरिमेंटल करून पण दाखवणार आहे नंतर. घर्षण म्हणजे आपण याच्यामध्ये फ्रिक्शन केलं किंवा मग रबिंग केलं. रबिंग, आपण रबिंग म्हणजे घर्षण, रबिंग केलं, रबिंग करत आहे. दोन्ही वस्तू जसं आपण दोन गारगोट्या घासतो तसंच ह्या दोन्ही वस्तू आपण चांगल्या रफ करत आहे. रफ केल्यानंतर इथं जे आहे उष्णता तयार झाली. जशी उष्णता तयार झाली त्या उष्णतेमुळे काय झालं की इथले, आता तुम्हाला माहीत आहे जेव्हा आपण एखाद्या पदार्थाला बाह्य ऊर्जा लावतो तेव्हा फक्त शेवटच्या कक्षेमधल्या इलेक्ट्रॉनचं वहन होते, बाकी कोणत्याही इलेक्ट्रॉनचं वहन होत नाही, ना प्रोटॉनचं वहन होते ना न्यूट्रॉनचं वहन होते. तशी प्रोटॉन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहे आणि त्यातही ते वजनाने जड आहे. आणि इलेक्ट्रॉनसुद्धा सर्वच वाहत नाही, फक्त शेवटच्या कक्षेमधले. आता याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे आणि याच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन, याचा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा नाही आहे. आपण जस्ट एक एक्झाम्पल पाहत आहे फक्त, हे एक एक्सपेरिमेंटली आपण समजून घेत आहे. तर सपोज मानून घ्या की याच्यातले जे दोन इलेक्ट्रॉन आहे, सपोज इकडचे दोन इलेक्ट्रॉन इकडे आले, म्हणजे ग्लासमधले दोन इलेक्ट्रॉन प्लास्टिकमध्ये आले. तर प्लास्टिकमध्ये आता प्रोटॉन किती असतील, आधी जेवढे प्रोटॉन असेल तेवढेच प्रोटॉन असतील. आधी 15 प्रोटॉन होते, आताही 15 प्रोटॉन राहणार, कारण प्रोटॉनची संख्या कधी कमी जास्त होत नाही. दोन इलेक्ट्रॉन इकडे आल्यामुळे इथं जे इलेक्ट्रॉनची संख्या झाली असेल ती आधी 15 होती, आता किती झाली असेल 17. का बरं? कारण की दोन इलेक्ट्रॉन इकडे आले. इथे आधी प्रोटॉन होते 21, आताही प्रोटॉन 21च राहिले असेल, कारण प्रोटॉनची संख्या कधी कमी जास्त होत नाही. आधी 21 इलेक्ट्रॉन होते, तर त्या 21 इलेक्ट्रॉनमधले दोन इलेक्ट्रॉन इकडे गेले, म्हणजे आता इथे इलेक्ट्रॉन राहिले असेल 19. बरोबर, इथे 19 इलेक्ट्रॉन राहिले आणि इथं 17 इलेक्ट्रॉन आले. तर कमी जास्त. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं प्रोटॉनची संख्या वाढली. हे तर प्रोटॉन आहे 21 आणि इलेक्ट्रॉन आहे 19. सर तुम्ही म्हटलं की प्रोटॉनची संख्या वाढली, कुठं आहे प्रोटॉनची संख्या वाढली? आधी जेवढे होते तेवढेच तर आहे. नाही, तसंच म्हणणं आहे माझं. म्हणजे असं नाही म्हणणं की दुसरीकडून प्रोटॉन आले आणि मग वाढले, असं नाही म्हणायचं आहे मला असं म्हणायचं आहे की ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉन प्रोटॉनची संख्या जास्त आहे. जर इलेक्ट्रॉन 19 आहे तर प्रोटॉन 21 आहे, म्हणजे प्रोटॉनची संख्या वाढली, प्रोटॉनची संख्या जास्त आहे. बाहेरून येऊन नाही वाढली, इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे प्रोटॉनची संख्या वाढली आहे. आणि इथं प्रोटॉन तेवढेच आहे पण इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, कारण की इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ट्रान्सफर झाले. इथून तुमचे 2-3 थेरॉटिकल प्रश्न पण कवर होतील. तर आता हे ज्या दोन वस्तू आहे, जेव्हा यांचं रबिंग झालं तेव्हा मी या दोन वस्तूंना आता वेगवेगळं करतो आहे. तर जेव्हा ह्या दोन वस्तू वेगवेगळ्या करतो तेव्हा यांचे जे पेन्सिलसारखे टोकं होते यांना, ते यांच्या अमोरासमोर करतो आहे, पेन्सिलसारखे टोकं. तर हे जे आहे ही वस्तू आहे आपल्याकडे प्लास्टिक. सर हे जाणवेल का आपल्याला हे इफेक्ट? हो, हे इफेक्ट जर आपण एक्सपेरिमेंटली करून पाहिले तर आपल्याला जाणवेल. तर थोडक्यात जाणवेल म्हणा, जास्त मोठ्या ह्याच्यामध्ये नाही. तर इथे जे आहे ग्लास आहे, इथे आहे आपल्याकडे ग्लास, इथे प्लास्टिक आहे, इथे ग्लास आहे. तर तुम्हाला माहीत आहे दोघांमध्ये आता इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनची संख्या कशी आहे. इथं प्रोटॉन आहे आपल्याकडे 15 आणि इलेक्ट्रॉन आहे याच्यामध्ये 17. ठीक आहे. चार्ज दोघांमध्ये घर्षण केलं होतं या साईडनं आणि देन म्हणजे पेन्सिलसारखे टोक होतं ते आपण एकमेकांच्या समोर केले. इथे जे आहे प्रोटॉन आहे 21 आणि इलेक्ट्रॉन आहे आपल्याकडे 19. तर इथे आता काय झालं की ह्या दोन बॉडी जेव्हा आपण घर्षण करत होतो तेव्हा इलेक्ट्रॉनचं मुवमेंट झालं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले आणि जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले तेव्हा ह्या दोन वस्तू बनल्या चार्ज. आता याच्यातली कोणती वस्तू कशी चार्ज बनली ते आपल्याला पाहायचं आहे, पॉझिटिव्ह कोणती आणि निगेटिव्ह कोणती. ठीक आहे, एक सेकंड. ओके, तर याच्यातली ही जे वस्तू आहे ही बनणार निगेटिव्ह चार्ज आणि ही बनणार पॉझिटिव्ह चार्ज. ही कशी काय, ही कशावरून सांगू शकतो आपण? तर पहा, जसं सपोज आता पार्लमेंट आहे आणि पार्लमेंटमध्ये सपोज 200 सीट आहे, 100 सीट BJPच्या आल्या, 100 सीट काँग्रेसच्या आल्या. माझं कोणत्याही पक्षाशी काही संपर्क नाही आहे, जस्ट फक्त डिस्कस करत आहे. तर 100 सीट समजा काँग्रेसच्या आहे आणि 100 सीट फक्त BJPच्या आहे, दोघांच्याही सीट सारख्या आहे.
जर विचारला आपण तो कोणाचा प्रधानमंत्री बनतील, कोणत्या पार्टीचा प्रधानमंत्री बनेल, तर आपण सांगू नाही शकणार, कारण की दोघांच्याही सीट कशा आहे, सारख्या आहे. हां, जर काँग्रेसची एक सीट जरी जास्त झाली, 101 समजा काँग्रेसच्या आणि 99 सीट बी जे पीच्या, तर काँग्रेसचा प्राईम मिनिस्टर बनेल. आणि जर समजा बी जे पीच्या 101 सीट आणि काँग्रेसची 99, तर मग बी जे पीची सरकार बनेल आणि बी जे पीचा प्राईम मिनिस्टर बनेल. बरोबर, म्हणजे ज्याची सीट जास्त त्याची सरकार, अशा टाईपचा एक कन्सेप्ट आहे. तसंच इथंही आहे, ज्याची सीट जास्त त्याची सरकार. सीट म्हणजे कोणती हे पहा, इथे जर पाहिला आपण तर प्रोटॉनची संख्या जास्त आहे की इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, तर तुम्ही म्हणाल सर इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. बरोबर, इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून याला म्हणू आपण, याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार झाला. याच्यावर निगेटिव्ह, कारण की इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज असतो बाय डिफॉल्ट, म्हणून इथं निगेटिव्ह चार्ज, ही वस्तू निगेटिव्ह चार्ज बनली आणि ही जी वस्तू आहे ही पॉझिटिव्ह चार्ज बनली. पेपरमध्ये प्रश्न आलेले आहे. पेपरमध्ये कसे प्रश्न आले की जेव्हा एखादी वस्तू आपल्याजवळील इलेक्ट्रॉन गमावते, जेव्हा एखादी वस्तू आपल्याजवळील इलेक्ट्रॉन गमावते तेव्हा ती वस्तू काय बनते. जसं सपोज आता एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा सपोज ही एक बॉडी आहे, कोणती बॉडी असेल आता मला माहीत नाही, सपोज बॉडी आहे आणि याच्यामध्ये सपोज प्रोटॉन, एक एक्झाम्पल घेता मी, एक प्रोटॉन आहे सपोज याच्यामध्ये 14 आणि इलेक्ट्रॉन आहे सपोज 14. तर हे सध्याच्या कंडिशनला वस्तू कशी आहे, न्यूट्रल. बरोबर, पण याच्यातले समजा नेहमी इलेक्ट्रॉनचंच वहन होते, एक तर इलेक्ट्रॉन जाणार नाही तर मग इलेक्ट्रॉन येणार. समजा याच्यातले 3 इलेक्ट्रॉन निघून गेले, याच्यातले सपोज 3 इलेक्ट्रॉन गेले, तर इथं काय उरले आहे, 3 इलेक्ट्रॉन जर गेले तर प्रोटॉन आधीसारखेच उरले 14, पण इलेक्ट्रॉन उरले आहेत 11. तर हे इलेक्ट्रॉन या वस्तूनं लूज केले, या वस्तूनं इलेक्ट्रॉन लूज केले म्हणजे इलेक्ट्रॉन सोडून दिले. जर एखादी वस्तू आपल्याजवळून इलेक्ट्रॉन सोडून देत असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते. इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली तर प्रोटॉनची संख्या वाढते, आणि जर प्रोटॉनची संख्या वाढत असेल तर त्या वस्तूवर प्रोटॉनवरून पॉझिटिव्ह चार्ज येणार. ठीक आहे, म्हणजे ही वस्तू बनली आता पॉझिटिव्ह चार्ज. जर समजा एखादी वस्तू असेल, समजा हीच वस्तू आहे ज्याच्यामध्ये प्रोटॉन 14 आहे आणि इलेक्ट्रॉन समजा 14 आहे, आणि काही कारणानं याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन ॲड झाले, 2 इलेक्ट्रॉन समजा ॲड झाले, तर 2 इलेक्ट्रॉन जर ॲड झाले असेल तर काय होणार याच्यामध्ये की इलेक्ट्रॉनची संख्या वाढून जाणार. तर आता इथं प्रोटॉन आहे समजा आधीसारखेच, प्रोटॉन आहे 14 आणि जे इलेक्ट्रॉन आहे ते आहेत 14 मध्ये 2 वाढले म्हणजे ते झाले 16. तर इलेक्ट्रॉन झाले आहेत आपल्याकडे 16, प्रोटॉन 14 आणि इलेक्ट्रॉन 16. तर इलेक्ट्रॉन आल्याच्या कारणानं याने काय केलेलं आहे, इलेक्ट्रॉन गेन केले, याने इलेक्ट्रॉन काय केले आहे, लूज केले. जर इलेक्ट्रॉन जर लूज झाले, इलेक्ट्रॉन जर लूज झाले तर ती वस्तू पॉझिटिव्ह चार्ज बनली. इलेक्ट्रॉन जर गेन झाले, इलेक्ट्रॉन जर मिळवले तर ती वस्तू बनली निगेटिव्ह चार्ज. समजून आलं तुम्हाला काय म्हणतोय मी? तर एखादी वस्तू जेव्हा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देते तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते, आणि इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली तर ती वस्तू बनते पॉझिटिव्ह चार्ज. जर दुसरीकडून इलेक्ट्रॉन आले तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, तेव्हा ती वस्तू बनते निगेटिव्ह चार्ज. 1 सेकंद चालू ठेवा. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे इथून इलेक्ट्रॉन आले आहे दुसरीकडून, इलेक्ट्रॉन गेन झाले तर निगेटिव्ह चार्ज. तर याच्यावर पेपरमध्ये प्रश्न आले आहे की जेव्हा एखादी वस्तू आपल्याजवळून इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देते, तेव्हा ती पॉझिटिव्ह चार्ज बनते. जेव्हा इलेक्ट्रॉन दुसरीकडून घेते तेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या वाढते, इलेक्ट्रॉनची संख्या वाढली म्हणजे ती वस्तू निगेटिव्ह चार्ज बनते. ठीक आहे, तर आता जर तुम्ही पाहिलं तर तोच कन्सेप्ट इथं आहे. इथून या ग्लासमधून जे आहे प्लास्टिकमध्ये 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे ग्लासमधले 2 इलेक्ट्रॉन कमी झाले, 2 इलेक्ट्रॉन लूज झाले ना, इलेक्ट्रॉन लूज दिले म्हणजे लूज झाले. इलेक्ट्रॉन दिल्याच्या कारणाने इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली, प्रोटॉनची संख्या वाढली म्हणून हा झाला पॉझिटिव्ह चार्ज. इथं जर पाहिलं तर इलेक्ट्रॉन दुसरीकडून ॲड झाले, 15चे 17 इलेक्ट्रॉन झाले, 17 इलेक्ट्रॉन झाल्याच्या कारणाने इथं झाला निगेटिव्ह चार्ज. आता ह्या 2 वस्तू बनल्या चार्ज. आता त्या 2 वस्तूंना नाव आपल्याला थोडी सांगितलं बोंबलून की मी निगेटिव्ह चार्ज आहे, मी पॉझिटिव्ह चार्ज आहे, असं त्या वस्तू त्या सायंटिस्टसोबत बोलल्या थोडी की नाही मी निगेटिव्ह चार्ज आहे, मी पॉझिटिव्ह चार्ज आहे. नाही, हे जे नाव दिलेलं आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह हे सायंटिस्ट लोकांनीच दिलेले आहे. तर सायंटिस्ट लोकांनी हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नाव का दिले? ॲक्च्युली नाव यासाठी दिले की जेव्हा ह्या 2 वस्तू एकत्र येतात तेव्हा यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते किंवा रिपल्शन होते, किंवा मग एक स्पार्क तयार होते. एक तर अट्रॅक्शन होते किंवा रिपल्शन होते किंवा मग एक स्पार्कसुद्धा क्रिएट होते. तर जेव्हा हे सगळे इफेक्ट होऊन जातात
अट्रॅक्शनचा इफेक्ट होतो किंवा रिपल्शनचा इफेक्ट होतो, तेव्हा ह्या वस्तू दोन्हीही न्यूट्रल बनतात. ॲक्च्युली अट्रॅक्ट झाल्याच्या नंतर होतात त्या न्यूट्रल, किंवा स्पार्क तयार झाल्याच्या नंतर न्यूट्रल बनतात. तर जेव्हा त्या वस्तू न्यूट्रल म्हणजे त्यांच्यामधला चार्ज नाहीसा होतो, आणि जेव्हा चार्ज नाहीसा होतो म्हणजे त्या वस्तू बनल्या न्यूट्रल. तर त्या सायंटिस्ट लोकांना असा प्रश्न पडला की जेव्हा ह्या दोन वस्तू जवळ येतात तेव्हा यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते किंवा मग एक स्पार्क क्रिएट होते, त्याच्यानंतर ह्या दोन्ही वस्तूमधला चार्ज नाहीसा होऊन जातो. मग असे काय नावं द्यायची यांना की ह्या दोन्हीही एकत्र आल्यानंतर यांचं नाव ऑटोमॅटिकली न्यूट्रल म्हणजे झिरो झालं पाहिजे. त्यांनी एक शोध लावला की समजा माझ्याकडे +1 आहे आणि -1 आहे. सपोज +1 आहे, एक +1 +1 आणि देन नंतर -1. +1 आणि -1 जर एकत्र आला तर याचा आन्सर काय येते? 0 येते. +1 आणि -1 जर एकत्र आला तर याचा आन्सर 0 येते. मग ते काही असू द्या, +15 -15 याचा आन्सर 0 येणार. +x -x आन्सर +x आणि -x याचा आन्सर काय येणार आहे? 0. ठीक आहे. तर याच कन्सेप्टवर यांनी यांचं नाव दिलं की दोन्हीही चार्ज ओके जेव्हा एकत्र येतात, वेगवेगळे चार्जेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये स्पार्क तयार होते, किंवा मग त्या स्पार्क नंतर ते दोन्ही वस्तू न्यूट्रल बनतात. डबल स्पार्क तयारही होत नाही आणि डबल त्या वस्तू अट्रॅक्टही होत नाही एकमेकांकडे. म्हणजे त्या स्पार्क नंतर किंवा त्या अट्रॅक्शन नंतर त्या दोन्ही वस्तू न्यूट्रल झाल्यानंतर त्यांच्यामधला चार्ज जो आहे तो नाहीसा होऊन जातो, आणि चार्ज नाहीसा झाल्याच्या नंतर त्या वस्तू न्यूट्रल बनतात. म्हणून त्यांनी त्या असे नावं ठेवले त्याला की प्लस मायनस जर एकत्र आला तर तो नंतर न्यूट्रल होऊन जातो, म्हणजे 0 होऊन जातो. तुम्ही पाहून घ्या, आताच तुम्हाला सांगितलं +1 -1 एकत्र आला की आन्सर 0 होते. सेम तसंच इथं हे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज बॉडी एकत्र आली की यांच्यामधला चार्ज नाहीसा होऊन जाणार आणि दोन्ही वस्तू काय बनून जातील? न्यूट्रल बनून जातील. तर इथे जशा ह्या दोन वस्तू आता आपण जवळ घेतल्या, ठीक आहे, जशा ह्या दोन वस्तू आपण जवळ घेतल्या तर एक थोडंसं गॅप यांच्यामध्ये ठेवली आहे आपण, काहीतरी MM ची, आणि त्या गॅपमध्ये लगेच इथं काय तयार झाली? एक स्पार्क क्रिएट झाली. स्पार्क म्हणा किंवा त्याला आर्क म्हणा. ही जे स्पार्क आहे ही म्हणजे आहे इलेक्ट्रिकल इफेक्ट. तुम्हाला दिसते ना, आपण आकाशातील वीज पडते तर आपण म्हणतो ना वीज पडली म्हणजे इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग स्ट्रोक पडला, वीज पडली. तर तो एक इफेक्टच आहे विजेचा. वीज चमकते, वीज खाली पडणे म्हणजे विजेचा इफेक्ट आहे. तसंच ही जे स्पार्क आहे ही एक दोन वायर घेतले तुम्ही आणि कुठं न्यूट्रल आणि फेज, आणि दोघांमध्ये टच करून पाहिला तर लगेच स्पार्क तयार होते म्हणजे दोन्ही वस्तू चालू होते, दोन्ही वायर चालू होते. असंच आपण अर्थ काढतो ना की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी होती. दोन वायर घेतले आणि एकमेकाला टच करून राहिला आपण, कोणतीही स्पार्क तयार होऊन नाही राहिली म्हणजे ते वस्तू दोन्ही वायर जे आहे ते न्यूट्रल आहे. पण जर ते दोन वस्तू वायर जर चार्ज असेल आणि ते जर एक फेज आणि एक न्यूट्रल असेल किंवा फेज टू फेज असेल तर त्यांच्यामध्ये एक मोठी स्पार्क तयार होईल, आणि ती स्पार्क तयार होत आहे म्हणजे त्या दोन्ही वस्तू इलेक्ट्रिकली, ते दोन वायर जे आहेत ते इलेक्ट्रिकली चार्ज होते असं आपल्याला समजते. तर इथे जे स्पार्क आहे ही स्पार्कच दर्शवते की ह्या दोन वस्तू इलेक्ट्रिकली चार्ज होत्या. ही जे स्पार्क आहे इथं जे स्पार्क तयार होत आहे म्हणजे ह्या दोन वस्तू इलेक्ट्रिकली चार्ज होता. त्याच्यानंतर जेव्हा ही स्पार्क तयार झाली आणि नंतर स्पार्कच्या नंतर ह्या दोन्ही वस्तू न्यूट्रल बनल्या. समजा ही स्पार्क तयार झाली आणि स्पार्क नंतर ह्या वस्तू आपण वेगवेगळ्या केल्या. स्पार्क नंतर ह्या वस्तू आपण इथून वेगवेगळ्या केल्या. हा टॉपिक थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवावं लागेल लिहिण्यासाठी. तर पहा, ही आहे आपल्याकडे प्लास्टिक बॉडी, प्लास्टिक, आणि हे आहे आपल्याकडे ग्लास. आता ह्या दोन्ही वस्तू ज्या आहे ह्या न्यूट्रल बनलेल्या आहे. हे पण वस्तू न्यूट्रल बनली, हे पण वस्तू न्यूट्रल बनली. ना यांच्यामध्ये आता अट्रॅक्शन होणार आहे ना यांच्यामध्ये रिपल्शन होणार आहे. आता तुम्हाला मॅग्नेटिझमचे गुणधर्म माहीत आहे. दोन मॅग्नेट जर आपण घेतले, मी तुम्हाला मॅग्नेट दाखवून देतो आहे, माझ्याकडे आहेत मॅग्नेट. ठीक आहे, आपल्याकडे दोन मॅग्नेट आहे. ठीक आहे, दोन मॅग्नेट आहे. या दोन मॅग्नेटमध्ये कधी अट्रॅक्शन होते तर कधी रिपल्शन होते. बरोबर, अट्रॅक्शन होते तर कधी रिपल्शन होते. आता जर पाहिलं तर हे दोन्ही असे रिपल होऊन राहिलेले आहे, तेच थोडंसं त्याला फिरवलं तर अट्रॅक्शन होते. तर दोन चुंबकाला दोन ध्रुव असतात आपल्याला माहीत आहे, आणि त्या दोन ध्रुवांमध्ये सारखे ध्रुव जर असेल तर रिपल्शन होते आणि वेगवेगळे ध्रुव जर असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते. चुंबकाच्या बाबतीत फॉर मॅग्नेट सगळे कन्सेप्ट एकमेकाशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे एक एक समजून घ्यावं लागेल आपल्याला व्यवस्थित. तर आजचा टॉपिक जो आहे चार्ज तो थोडासा मोठा आहे, मी आधी तुम्हाला सांगितलेला आहे. तर इथे आपल्याकडे दोन पीस आहे मॅग्नेटचे, दोन मॅग्नेटचे बार आहे. ठीक आहे,
अजून 2 घेऊ आपण. याच्यामध्ये हा N, चुंबकाला 2 ध्रुव असतात N आणि S. तसेच इथं पण N आणि S असे 2 ध्रुव आहे. इथं N, इथं S, इथं S, इथं N, इथं S, इथे N, इथे N, इथं S असे. तुम्ही जर पाहिले तर हे 2 ध्रुव एकमेकाच्या समोर अपोजिट ध्रुव आहे. तर हे अपोजिट असल्याच्या कारणानं यांच्यामध्ये होणार आहे अट्रॅक्शन. या 2 ध्रुवांमध्ये होणार आहे अट्रॅक्शन होईल, कारण की हे 2 ध्रुव अपोजिट आहे. जर 2 ध्रुव अमोरासमोर सारखे आले, S समोर सारखा आला किंवा N जर सारखा आला, तर यांच्यामध्ये रिपल्शन होते. यांच्याहीमध्ये रिपल्शन होणार आणि यांच्याहीमध्ये रिपल्शन होणार. या दोघांमध्ये रिपल्शनची क्रिया होणार आणि या दोघांमध्ये हे दोघे जण आहे हे सेमच आहे, रिपल्शन होणार. आणि हे अपोजिट मग ते इकडे S असू द्या, तिकडे N असू द्या, किंवा इकडे N असू द्या, तिकडे S असू द्या, NS जर अमोरासमोर आले तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते आणि जर सारखे पोल आले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होते. हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. तर जसं हे मॅग्नेटच्या बाबतीत आहे तसंच चार्जच्या बाबतीत सुद्धा आहे. ठीक आहे. तर फॉर चार्ज समजा आपल्याकडे 2 वस्तू आहेत. अजून परत 2 वस्तू घेऊ आपण. ठीक आहे. एक ही पॉझिटिव्ह चार्ज आहे, ही एक निगेटिव्ह चार्ज आहे. इकडे ही पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे पण ही पॉझिटिव्ह चार्ज आहे. इकडे ही वस्तू निगेटिव्ह चार्ज आहे आणि ही वस्तू पण निगेटिव्ह चार्ज आहे. आपण इथं 3 काही सर्कल काढलेले आहे आणि म्हणजे काही बॉल्स आहे आपल्याकडे मेटलचे आणि त्या मेटलच्या बॉलवर आपला चार्ज आहे. ठीक आहे. आता जर सगळ्यात वरतं पाहिलं आपण तर हे 2 बॉल यांच्यामध्ये वेगवेगळे चार्जेस आहे. इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे 2 चार्जेस वेगवेगळे असल्या कारणानं यांच्यामध्ये जसं मॅग्नेट 2 अपोजिट मॅग्नेटिक पोल जर असेल तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते, तसं सेम हे 2 अपोजिट चार्ज असल्या कारणानं यांच्यामध्ये होणार अट्रॅक्शन. सेम आहे. तसंच जसं 2 सारखे पोल जवळ आले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होते, तसंच यांच्यामध्येही रिपल्शन होणार. 2 पॉझिटिव्ह चार्ज जर एकत्र आले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार. 2 निगेटिव्ह चार्ज जरी एकत्र आले तरी त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार. तर यांच्यामध्ये जे आहे ते रिपल्शन होणार. सेम मॅग्नेटसारखं. जसं मॅग्नेटमध्ये 2 सारखे पोल कोणते असू द्या, मग ते N असू द्या की S असू द्या, त्यांच्यामध्ये रिपल्शन होणार. 2 वेगवेगळे पोल जर जवळ आले त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार. तसंच इथंही आहे. 2 सारखे चार्ज जर एकत्र आले तर रिपल्शन होणार, म्हणजे हे एकमेकाला अट्रॅक्ट नाही होतील, हे एकमेकांपासून रिपल होतील, दूर जातील. आणि हे 2 एक वेगवेगळे चार्जेस आहेत ते यांच्यामध्ये अट्रॅक्शन होणार. तर हा जो इफेक्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे तोच इथं आपल्याला पाहायचा आहे, की जेव्हा सायंटिस्ट लोकांनी काय केलं की आता तेव्हा तर प्लास्टिक नव्हतं, पण तेव्हा प्रत्येक वस्तू त्याने चार्ज करून पाहिलेली आहे. बरं, असं नाही की आता त्याची लिस्ट वगैरे सुद्धा असते. तर इथे तर पहा, आपण पाहत आहे इलेक्ट्रिकल चार्ज. तर त्यांनी काय केलं की ह्याच्या 2 वस्तू आहे, जसं त्यांनी खूप साऱ्या वस्तू घेतल्या तेव्हाच्या काळामधल्या ज्या काही वस्तू असेल त्या, आणि त्यांनी त्या घर्षण केल्याच्या नंतर त्या वस्तू वेगवेगळ्या ठेवल्या आणि धाग्याने बांधल्यानंतर त्यांना असं कळलं की कधी त्या वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट होत होत्या तर कधी त्या वस्तू एकमेकांपासून दूर जात होत्या. म्हणजे त्यांना कळलं की यांना हे सुद्धा, म्हणजे चार्ज हा एक प्रकारचा नसतो, चार्ज हा 2 प्रकारचा असतो. तर जेव्हा त्या वस्तू दूर जात आहे म्हणजे त्यांच्यामध्ये समान चार्ज आहे. जेव्हा त्या 2 वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळा चार्ज आहे. मग त्यांनी रिसर्च केला आणि त्याच्यानंतर मग त्यांना कळलं की चार्ज जेव्हा एखादी वस्तू केव्हा चार्ज होते, जेव्हा इलेक्ट्रॉनचं मुवमेंट होते, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. आता इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे तेव्हा शोध लागायचं होतं ॲक्च्युली, हे तर नंतर आता 1900च्या नंतर काळामध्ये लागलं. पण त्यांनी काहीतरी चार्ज ट्रान्सफर होते असा एक कन्सेप्ट लावला होता आणि वस्तू चार्ज होते म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इफेक्ट जाणवते असं त्यांनी सांगितलं. आता ही जे स्पार्क आहे, ही स्पार्क म्हणजेच आपलं इलेक्ट्रिकल चार्ज आहे. ही जे स्पार्क आहे ही आहे इलेक्ट्रिकल चार्ज. एक सेकंड. ही जे स्पार्क आहे हा आहे आपला इलेक्ट्रिकल इफेक्ट आणि हा इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रिकल चार्ज. हा इलेक्ट्रिकल इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रिकल चार्ज आहे, दॅट इज इलेक्ट्रिकल चार्ज. ठीक आहे. ही स्पार्क म्हणजे इलेक्ट्रिकल चार्ज. आणि चार्जच्या 2 डेफिनेशन सांगून राहिलो आहे मी तुम्हाला. ठीक आहे. अजून डेफिनेशन लिहिली नाही आहे चार्जची, मी तुम्हाला चार्जचा एक एक्सपेरिमेंट समजून सांगितलेला आहे. ठीक आहे.
तर जशा ह्या दोन वस्तू आता न्यूट्रल केव्हा बनल्या, जेव्हा यांच्यामध्ये स्पार्क तयार झाली, स्पार्कच्या नंतर जेव्हा ती स्पार्क नाहीशी झाली तेव्हा त्या वस्तू ऑटोमॅटिकली न्यूट्रल बनल्या. डबल जर त्यांना आपण घर्षण केलं तर डबल त्या वस्तू चार्ज बनतील, डबल त्यांच्यामध्ये स्पार्क तयार होईल, डबल त्या न्यूट्रल बनतील, डबल आपण त्यांना घर्षण केलं तर डबल त्या चार्ज होतील. जर समजा आपण यांना पेन्सिलसारखे टोकं नाही तयार केले तर स्पार्क तयार होणार नाही, कारण पेन्सिलसारखे टोक केल्याच्या कारणानं काय होते की जेवढाही की त्याच्यातले चार्ज असतात ते एका पॉईंटवर अट्रॅक्ट होतात, त्याच्यामुळे तिथं स्पार्क तयार होते. आणि हे जेव्हा मधातली जे एअर असते तेव्हा त्या एअरमधूनच ते इलेक्ट्रॉनचं वहन होते, आणि जेव्हा इलेक्ट्रॉनचं वहन होते तेव्हा ते इलेक्ट्रॉन एकमेकांना घर्षण करतात, आणि ते इलेक्ट्रॉन जेव्हा घर्षण करतात तेव्हा ती आपल्याला स्पार्क जाणवते, कारण इलेक्ट्रॉनसोबतच फाईट झाल्यामुळे, घर्षण झाल्यामुळे आपल्याला स्पार्क दिसते. ठीक आहे, जसं माचिसची काडी आपण मॅच बॉक्सवर घासतो तेव्हा तिथं स्पार्क तयार होते. ठीक आहे, तर ॲक्च्युली तिथं जे पार्टिकल्स आहे ते बर्न होत असतात, तसंच इथं इलेक्ट्रॉन जे आहे ते बर्न होतात, आणि ते इलेक्ट्रॉन बर्न होताना आपल्याला स्पार्कच्या स्वरूपात दिसतात. तर इथं जसं आता हे झालं एक इफेक्ट, एक डेफिनेशन, आणि एक दुसरी पण डेफिनेशन आहे चार्जची. तर चार्ज म्हणजे काय, तर चार्ज काय आहे तर लक्ष द्या, चार्ज काय आहे तर चार्ज इट इज इलेक्ट्रिकल इफेक्ट. इट इज इलेक्ट्रिकल इफेक्ट. मराठीमध्ये जर म्हटलं याला तर काय, विजेच्या परिणामास, विजेच्या परिणामास, परिणाम आणि परिणामास चार्ज असे म्हणतात, चार्ज असे म्हणतात. विजेच्या परिणामास विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. परिणाम कोणता, ती स्पार्क तयार होणे, किंवा मग एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करून घेणे किंवा आपल्यापासून दूर ढकलणे, या सर्व परिणामास आपण चार्ज असे म्हणतो. ठीक आहे, आता हा एक्सपेरिमेंट जो आहे तुम्हाला थोडासा करून दाखवतो आहे मी, आणि म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळेल की काय मॅटर आहे. तर आता माझ्याकडे एक हायलायटर आहे, एक ऑरेंज कलरचा, आणि काही कागदाचे पार्टिकल्स आहे. तर मी याचे थोडेसे कागदाचे पार्टिकल्स खूप लहान करतो आहे. ठीक आहे, एक सेकंद. याला खूप लहान पार्टिकल, हा प्रयोग तुम्ही केला असेल, ते स्केल डोक्यामध्ये घासली असेल आणि मग त्याला कागदाचे पार्टिकल्स चिपकत होते, तोही स्टॅटिक चार्जचाच इफेक्ट आहे. ठीक आहे, पण आपण इथं काही त्या पेनाला डोक्या वगैरेमध्ये घासणार नाही, कारण की डोक्याला तेल वगैरे लावलेलं असते, तर होऊ शकते त्याने ते कागदाचे पार्टिकल्स तेलामुळे चिपकू शकतात. तर मी याच्यावर हे जे आहे माझ्या हातावर कागदाचे पार्टिकल्स घेतलेले आहे. थोडंसं फॅन आहे समोर, त्याच्यामुळे थोडं मागं सरकतो आहे. तर इथं माझ्या हातामध्ये कागदाचे पार्टिकल्स आहे काही, आणि या पार्टिकल्सला हे जे पेन आहे ही एक बॉडी आहे आपल्याकडे. हे आहे कागदाचा वूडच आहे, आणि हे प्लास्टिकची बॉडी आहे आपल्याकडे. तर मी हा पेनाला कागद चिपकतो का ते पाहतो आहे. तर एकही कागद जो आहे, कागदाचा तुकडा छोटा नाही ना मोठा नाही, कोणताही कागदाचा पार्टिकल्स याला चिपकत नाही आहे. ठीक आहे, कोणताही पार्टिकल्स याला चिपकत नाही आहे सध्याच्या कंडिशनला. म्हणजे याच्यामध्ये ही जी बॉडी आहे, हा जो हायलायटर आहे, हा चार्ज नाही आहे असं आपल्याला म्हणता येईल, किंवा यांच्यामध्ये स्टॅटिक चार्ज नाही आहे असं म्हणता येईल. आता काय करतो आपण की हे जे प्लास्टिक बॉडी आहे, हे एक्सपेरिमेंट तुम्ही सुबोधमध्ये पण पाहिले असेल. सुबोधमध्ये पण म्हटलेलं आहे की मांजरीच्या कातडीवर शिशाचा रॉड घासला असता त्यांच्यामध्ये चार्ज ट्रान्सफर होऊन दोन्ही वस्तू चार्ज बनतात. तर तुम्हाला ते जसं आहे तसंच हे पण आहे. तर ही जे प्लास्टिकची बॉडी आहे, मी ही माझ्या शर्टसोबत रफ करतो आहे. ठीक आहे, लास्ट लेक्चरला याचं टोकन निघून थोडंसं शर्ट खराब झालं होतं माझं, तर आता तर नाही होणार. मी याला थोडंसं रफ करतो आहे. आता मी हा जो हायलायटर आहे याला कॉटनसोबत रफ करतो आहे. तर काय होतं आहे की हे कॉटनसोबत जेव्हा रफ करत आहे तेव्हा या हायलायटरमधले जे इलेक्ट्रॉन्स असतील ते त्या कॉटनवर जाऊन बसतील. होऊ शकते कॉटनवरचे इलेक्ट्रॉन त्या याच्यावर आले असतील, ते तर मला एक्झॅक्टली सांगता नाही येणार की कशावरचे इलेक्ट्रॉन कशामध्ये चालले, तर पण एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी दाखवतो आहे. आता हा एक्सपेरिमेंट, तर इथं काय केलं आपण, या हायलायटरला या कॉटनसोबत रफ केले. तर जिथं कॉटनसोबत रफ केलं तो कॉटन चार्ज झाला असेल. इथं थोडासा चटचट आवाज पण येत असतो, तुम्ही पाहिलं असेल लोकर शर्ट वगैरे काढताना जर स्वेटरवरतं घातलं असेल तर आवाज येतो चटचट, म्हणजे तिथं स्टॅटिक चार्ज रिमूव्ह होत असतो. आता हा जो पेन आहे हा चार्ज झाला असेल, कारण की इथले काही इलेक्ट्रॉन जे आहे ते त्या शर्टवर जाऊन बसले असेल, तर इथं या पेनामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली असेल.
इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली म्हणजे प्रोटॉनची संख्या जास्त असेल, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज असेल. तर या केसमध्ये काही कागदाच्या पार्टिकल्सला अट्रॅक्ट करून घेतो का ते आपण पाहू. ठीक आहे, तर सध्या हा अट्रॅक्ट करून घेत आहे. अजून थोडंसं घासावं लागेल आपल्याला. कागदाचे पार्टिकल्स पण मी मोठे मोठे घेतले, तुम्हाला दिसेल असे. ठीक आहे, पहा. तर हे जे आहे हे पार्टिकल्स याला चिपकलेलं आहे. बरोबर, आधी चिपकत नव्हता, आता याला चिपकलेला आहे. तुम्ही पाहिला तर मला मूवमेंट दिसत आहे. ओके, लिफ्ट होत आहे हा कागदाचा पार्टिकल्स. ओके, जेवढं तुम्ही याला घासाल तेवढी ही वस्तू काय होणार आहे, चार्ज होणार आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्ही घरी पण स्वतःच्या करून पाहू शकता. साधा सिंपल एक्सपेरिमेंट आहे आणि हाच आपल्या बॅचचा पहिला आणि शेवटचा एक्सपेरिमेंट आहे. याच्यानंतर तर कोणता एक्सपेरिमेंट मी करून दाखवणार नाही आहे. ठीक आहे, तर हे जे आहे हा पार्टिकल्स याला लिफ्ट होत आहे, कागदामध्ये फसलेले आहेत ते. हां, हे बघा तुम्हाला दिसत असेल की याच्यामध्ये हा जो कागदाचा पार्टिकल्स आहे हा याला चिपकला, अट्रॅक्ट झाला. ओके, हा असा पडलेला आहे. तर हे जे एक्सपेरिमेंट केला आपण, ह्याच्यावरून थोडक्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा एखादी वस्तू आपण दुसऱ्या वस्तूसोबत घर्षण करतो तेव्हा त्या दोन वस्तू चार्ज होतात. नक्कीच हा कॉटन पण चार्ज झाला असेल आणि तो पेन पण चार्ज झाला असेल. म्हणूनच त्या पेनानं त्या दुसऱ्या वस्तूला काय करून घेतलं, आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेतलं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा एखादी वस्तू तर दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा स्वतःपासून रिपल दूर ढकलू शकते तेव्हा ती वस्तू चार्ज असते. तर मराठीमध्ये लिहून घ्या तुम्ही. पहिले तर हे चार्जचे इंग्लिशमध्ये डेफिनेशन लिहून घ्या. चार्ज म्हणजे काय तर सिंपल भाषेत सांगणार तुम्ही, इट इज अ इलेक्ट्रिकल इफेक्ट. विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. विजेचा कोणता परिणाम, आताच पाहिला आपण, विजेचा परिणाम कोणता, जी स्पार्क तयार झाली आहे ती स्पार्क कशामुळे तयार झाली, तिथं आपल्याला परिणाम जाणवला ना. परिणाम जाणवला म्हणजे ती वस्तू चार्ज होती. जर ती वस्तू चार्ज नसती तर तिथं स्पार्क तयार झालीच नसती आणि म्हणजे ती वस्तू न्यूट्रल असते, असं आपलं कन्क्ल्युजन काढलं. तर जो परिणाम आपल्याला जाणवून आला म्हणजे तो आहे, त्या वस्तू आहे चार्ज. किंवा मग दुसरी एखादी वस्तूकडे कार्य करण्याची असलेली क्षमता म्हणजे ती वस्तू चार्ज आहे. जेव्हा एखादा सेल चार्ज असतो तेव्हा तो काहीतरी कार्य करू शकतो. आपण जर व्होल्टमीटर लावलं तर आपल्याला व्होल्टेज दाखवतो, म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी आहे किंवा कार्य करण्याची क्षमता आहे. तर हे लिहा पहिले आणि त्याच्या खाली एक डेफिनेशन लिहा. चारची दुसरी ऑरमध्ये लिहून टाकायच्या खाली. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्या स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते, अशा वेळी ती वस्तू चार्ज आहे असे म्हणतात. ही जे मी डेफिनेशन तुम्हाला लिहून दिलेली आहे हे पुस्तकात भेटणार नाही. ही एक गावरानी डेफिनेशन आहे जे फक्त तुम्हाला समजेल की अरे बा वस्तू चार्ज आहे म्हणजे काय, तर ती दुसऱ्या वस्तूला अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते. अशी जर क्षमता त्या वस्तूमध्ये असेल तर ती वस्तू चार्ज आहे. अदरवाईज चार्जची टेक्निकल डेफिनेशन ही आहे, इट इज अ इलेक्ट्रिकल चार्ज. तो जो चार्ज आहे तो मोजतो आपण कुलाममध्ये. ठीक आहे, 1 कुलाम, 2 कुलाम, 3 कुलाम. तर सपोज समजा आता जेव्हा दोन वस्तू आहे आणि दोन वस्तू घर्षणाने चार्ज झाल्या, तर घर्षणाने चार्ज झाल्या आणि समजा आपल्याकडे एक वस्तू आहे, समजा ही वस्तू आहे, याला आपण एक्झाम्पल पकडू AU म्हणजे गोल्ड मेटल. याला लागलं तर इथे AU लिहिल्यापेक्षा गोल्ड मेटल लिहितो आहे. आणि हे गोल्ड मेटल जे आहे एखाद्या वस्तूवर घर्षणाने चार्ज झाला आणि याच्यावर जो चार्ज आहे तो आहे 1 कुलाम. ओके, चार्ज जो आहे तो आपण Q अक्षराने दाखवतो आणि ही जी वस्तू आहे ही 1 कुलाम चार्ज आहे, 1 कुलाम चार्ज. तर ही वस्तू चार्ज लावायची गरज नाही आहे, याच्यावर चार्ज Q अक्षर इथं चार्ज लिहितो आहे. चार्ज जो आहे तो आपण Q अक्षराने दाखवला आणि हे वस्तू 1 कुलाम एवढी चार्ज आहे. आता ही वस्तू 1 कुलाम चार्ज आहे तेव्हा याचा अर्थ काय, तर पहा याचा अर्थ काय होतो. तो 1 कुलाम इज इक्वल टू किती इलेक्ट्रॉन्स होतात, एका कुलाममध्ये किती इलेक्ट्रॉन्स होतात. त्याचा अर्थ असा आहे 6.242 गुणेला 10⁻18 इलेक्ट्रॉन्स.
6.242 6.24 पण काही पुस्तकामध्ये आहे, तर काही पुस्तकात 6.25 पण आहे. तर हे 6.242 अगदी ॲक्युरेटली बरोबर आहे. 6.25ही चालते आणि 6.24ही चालते. तर 6.242 गुणिले 10^18 इलेक्ट्रॉन्स एका कुलाममध्ये असतात. हे तुम्हाला पाठ पाहिजे, पेपरमध्ये विचारल्या गेलं आहे हे, की 1 कुलाममध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. तर 1 कुलाम इज इक्वल टू 6.242 इंटू 10⁻18 इलेक्ट्रॉन्स. एवढे इलेक्ट्रॉन्स एका कुलाममध्ये असतात. आता हे पहा, इथं 6.242 आहे. तर 6.242 गुणेला 10^18. ॲक्च्युली 10^18 म्हणजे एकावर 18 शून्य. 10वर 18 शून्य नाही, एकावर 18 शून्य. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं आहे. तर इथे मी 1 लिहिला आणि याच्यावर 18 झिरो काढतो आहे. 3, हे 3 6, हे 3 9, हे 3 12, हे 3 15 आणि हे 3 18. 1 2 3 4 5 6 6 ग्रुप काढले मी 3 3चे. साइन 3 18. ते हे 18 झिरो काढलेले आहे. आता इथं पॉईंट आहे. हा पॉईंट पहा, हा पॉईंट जर राईट साईडला सरकवलं तर 62.42 होते. अजून 2 घरं सरकवलं तर 624.2 होते. आणि अजून जर 3 घरं सरकवला तर तो होते 6242. डायरेक्ट तिकडे गेला तो पॉईंट खतम होऊन जातो, पॉईंट निघून जातो. तर हा पॉईंट जर मी राईट साईडला सरकवला 3 नंबर नंतर, तर इकडचे 3 झिरो कॅन्सल होत असतात. इकडचे 3 झिरो जर कॅन्सल झाले तर हा नंबर बनणार आपल्याकडे 6242. आता हा 1 6242ला जर 1 गुणलं तर 6242च येते. इकडचे 3 झिरो कमी झाले म्हणजे इथं झिरो उरले असतील 15. 3, हे 3 6, हे 3 9, हे 3 12 आणि हे 3 15. 1 2 3 4 5 5 तरी 15. ते 15 झिरो. तर एवढे सारे इलेक्ट्रॉन जे आहे ते फक्त एका कुलाममध्ये बसतात. हा नंबर आपल्या मोजण्याच्या अवकाती पुढे आहे, बरोबर. तुम्ही जर पाहिलं तर आता समजा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, बरोबर, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, पद्म, महा, किती मोठा झाला हा नंबर. ब्रिलियन, ट्रिलियनच्या वरती चाला म्हणजे अब्जच इथपर्यंत झालेले आहे. त्याच्याही पुढे अजून हा नंबर आहे. मला तर नाही मोजता येईल, तुम्हाला मोजता आला तर फार छान, बरोबर. म्हणजे मोजता येत असेल कोणाला तर ठीक आहे. तसा मोजू शकतो आपण त्याला त्या टेबलवरून, पण त्याला काही मोजण्याची एवढी आवश्यकता नाही आहे. फक्त एवढं सांगायचं मला तुम्हाला की अब्जच्या वरती गेलो आपण, दशअब्जच्याही वरती गेलो, पद्म, महापद्ममध्ये, तरी हा नंबर मोजणं संपला नाही आहे. म्हणजे किती मोठे ब्रिलियन, ट्रिलियनच्या वरती गेलो आहे आपण, तरी एवढे सारे इलेक्ट्रॉन्स फक्त एका कुलाममध्ये असतात, बरोबर. एवढे सारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते फक्त एका कुलाममध्ये असतात. जेव्हा एखादी वस्तू 1 कुलाम चार्ज असते म्हणजे त्या वस्तूजवळ एवढे इलेक्ट्रॉन असतात. जेव्हा ती वस्तू 2 कुलाम चार्ज असते म्हणजे त्याच्या दुप्पट इलेक्ट्रॉन्स असतात. पण असा प्रत्येक वेळेस एवढा मोठा नंबर लिहिणं पॉसिबल नसते, म्हणून डायरेक्ट आपण याला असंच लिहितो, 6.242 गुणिले 10^18. ठीक आहे. 10^18 म्हणजे हा 10^18 प्लस आहे. प्लस आहे म्हणजे तो खूप मोठा नंबर आहे. जर इथं 2 कुलाम चार्ज असतात त्याच्या दुप्पट इलेक्ट्रॉन्स असते. जर 100 कुलाम चार्ज असतात त्याच्या 100 पट इलेक्ट्रॉन्स असते. तर हे एक खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे की 1 कुलाम म्हणजे 6.242 गुणिले 10^18. एक्झाममध्ये क्वेश्चन्स आला होता एकदा की 1 कुलाम म्हणजे किती होते. तर त्याचा आन्सर काय सांगितलं मी तुम्हाला. 1 कुलाम म्हणजे 6.242 गुणिले 10^18 तर इलेक्ट्रॉन. हे एक गोष्ट लक्षात ठेवणं असू दे जा तुम्हाला. आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कोणाला सांगू नका. एकदा असंच झालं होतं, पेपरमध्ये एक प्रश्न आला होता की पेपरमध्ये प्रश्न आला की 1 कुलाम म्हणजे किती, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स इन 1 कुलाम, असा एक प्रश्न आला होता. आणि मग तेव्हा काहीतरी असे ऑप्शन होते. 1 कुलाम इज इक्वल टू, मी क्वेश्चन्सच लिहितो आहे इथं, 1 कुलाम इक्वल टू 1 कुलाम इक्वल टू, बस एवढंच लिहिलेलं आहे. आणि 1 कुलाम इक्वल टू आणि इथं 4 ऑप्शन्स लिहितो आहे. ठीक आहे. तर 4 ऑप्शनमध्ये इथं लिहितो आहे मी 6.242 गुणिले 10^18. त्याच्यानंतर इथं लिहितो आहे 624.2 624.2 10^16. त्याच्यानंतर मी असं लिहितो आहे इथं 0.624 गुणिले 10^19 आणि इथं लिहितो आहे ऑल ऑफ द अबव, ऑल ऑफ द अबव. तर एकदा असंच मी बॅचमध्ये एवढं लिहून दिलं होतं फक्त 1 कुलाम इज इक्वल टू 6.242 गुणिले 10^18. आणि अशाच काही टाईपचा काही प्रश्न आला तर मी आता यावेळेस ऑप्शन चेंज केलेला आहे. तर
इथं जे आहे 1 कुलाम इक्वल टू, तर पोट्ट गेलं पेपरला आणि पाहिलं तर 6.242 गुणिले 10^18 आहे, म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे आणि हे बरोबर करून आला. बाकीच्या ऑप्शनवर फोकसच केला नाही. ॲक्च्युली याचा राईट आन्सर होता ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. तर पहा, 1 कुलाम म्हणजे हे तर होतेच, पण हा नंबर आणि हा नंबर आणि हा नंबर हे तीनही नंबर सारखेच आहे. जेव्हा इथं इथं जेव्हा हा पॉईंट आहे 6.242, तेव्हा 10^18 आहे. पण जेव्हा हा पॉईंट 2 घरं इकडे सरकला, लक्ष द्यायचं आता, 6.242 गुणिले 10^18 इथं जेव्हा आपण 18 लिहितो तेव्हा हे 18 झिरो आहेत. हे 18 आहे म्हणजे 18 झिरो आहेत, 10 एकावर 18 झिरो, 10वर नाही, एकावर 18 झिरो. तर हा पॉईंट जर 2 डिजिट राईट साईडला सरकला, 2 डिजिट जर राईट साईडला सरकला तर इकडचे 2 झिरो कमी होतात, इकडचे 2 झिरो कमी होतात. जर हा 3 घरं तिकडे सरकला तर तो इकडचे 3 झिरो कमी होतात राईट साईडला. म्हणजे हा जर मी असा 2 घरं इथं सरकवला तर हा होईल 624. काढूनही टाकू शकता तुम्ही डायरेक्ट हा तो 2 मॅटरमध्ये, म्हणजे तेवढा त्याला चिल्लर पॉईंट नाही पकडला तरी चालते. 624 गुणिले 10^16 सुद्धा याला म्हणू शकतो. 16 काऊन लिहिला आपण इथं, कारण की 2 घरं तिकडे सरकला आणि निघून गेला पॉईंटही निघाला आणि तो पॉईंट 2ही गेला, पॉईंट गेला आणि त्यासोबत तो 2ही गेला. त्याला काही लिहिलं नाही आपण, चिल्लर काही लिहित नसतो आपण मोठमोठ्या संख्येमध्ये, म्हणून 624 गुणिले डायरेक्ट 10^16. जर हा पॉईंट डावीकडे सरकत असेल, जर हा पॉईंट डावीकडे सरकत असेल तर इकडच्या झिरोमध्ये वाढ होते. तुम्ही पाहून घ्या, हा पॉईंट 6च्या इकडे आलेला आहे, इकडे आलेला तर इथं 19 आलेले आहे. म्हणजे हा जर डावीकडे सरकला तर झिरोमध्ये वाढ होते आणि राईट साईडला सरकलं तर झिरोमध्ये घट होते. हा पॉईंट डावीकडे सरकला तर इकडचे झिरोमध्ये वाढ होणार आहे आणि राईट साईडला सरकलं तर झिरोमध्ये घट होणार आहे. हे याचसाठी नाही तर हे कोणत्याहीसाठी आहे, म्हणून हे लक्षात असू द्यायचा. म्हणून इथं ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबव बरोबर. तर 1 कुलाम इक्वल टू, तर तुम्हाला जे स्टेटमेंट लिहून दिलेलं आहे मी, 1 कुलाम इज इक्वल टू 6.242 गुणिले 10^18 एवढे इलेक्ट्रॉन्स. तर एक गोष्ट लक्ष ठेवायची की कोणतीही वस्तू जेव्हा वन निगेटिव्ह चार्ज असते, 1 कुलाम निगेटिव्ह चार्ज असते म्हणजे तेव्हा त्याच्याजवळ एवढे इलेक्ट्रॉन असतात. 2 कुलाम निगेटिव्ह चार्ज असते म्हणजे तेव्हा एवढे इलेक्ट्रॉन, याच्या दुप्पट इलेक्ट्रॉन त्या वस्तूमध्ये असतात. आणि जेव्हा एखादी वस्तू 1 कुलाम पॉझिटिव्ह चार्ज असते तेव्हा एवढे इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले असतात, एवढे इलेक्ट्रॉन कमी झालेले असतात. 2 कुलाम पॉझिटिव्ह चार्ज आहे याचा अर्थ एवढे 2 पटीने इलेक्ट्रॉन्स कमी आहेत. अशा पद्धतीने तुम्ही त्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला चार्ज काय आहे तर कळला असेलच. चार्ज म्हणजे काय आहे तर चार्ज केव्हा होतो मी एकदा रिवाईज करून देतो. साधारण कंडिशनला वस्तू न्यूट्रल असतात, साधारण कंडिशनला वस्तू न्यूट्रल असतात. वस्तू केव्हा न्यूट्रल असतात, जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सारखी असते. तुम्हाला माहीत आहे, आपण लिहिलेलं आहे सगळं. ठीक आहे, एक सेकंड. तर हे लिहिलेलं आहे आपण, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन. तर ती वस्तू न्यूट्रल असते. जसं कॉपरचा वायर आहे, हा न्यूट्रल आहे. का वायर न्यूट्रल आहे तर प्रोटॉन 29 आहे आणि 29च इलेक्ट्रॉन आहे, म्हणून हे वस्तू न्यूट्रल आहे. बरोबर. त्याच्यानंतर मग आपण पाहिलं होतं की वस्तू न्यूट्रल असल्यानंतर मग आपण त्याला 2 वस्तू घेतल्या आणि त्यांच्यामध्ये घर्षण केलं. घर्षणामुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले. हे आपण प्रॅक्टिकली पण करून पाहिलं. घर्षणामुळे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाले आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झाल्यामुळे कुठेतरी इलेक्ट्रॉनची संख्या वाढली आणि कुठेतरी इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली. कोणत्या तरी एका वस्तूमध्ये, ज्या वस्तूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी झाली त्या वस्तूमध्ये प्रोटॉनची संख्या जास्त झाली आणि प्रोटॉनची संख्या जास्त झाली तर ती वस्तू बनली पॉझिटिव्ह चार्ज. इकडे इलेक्ट्रॉन आले होते प्लास्टिकमध्ये, त्याच्यामुळे इथे इलेक्ट्रॉनची संख्या वाढली तर ही वस्तू बनली निगेटिव्ह चार्ज. सायंटिस्ट लोकांनी हे नावं स्वतःवरून दिले आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह नाव का दिले, कारण की हे जेव्हा 2 वस्तू एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामधला चार्ज न्यूट्रल होऊन जातो, मग त्यातला चार्ज झिरो होऊन जातो आणि झिरो आन्सर प्लस मायनस एकत्र आल्यानंच होते, म्हणून एकाला पॉझिटिव्ह एकाला निगेटिव्ह नाव दिलं. निगेटिव्ह कोणाला जिथे इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि पॉझिटिव्ह कोणाला जिथं प्रोटॉनची संख्या जास्त आहे. तर अशा प्रकारे चार्जचं इन्व्हेन्शन झालं. आणि हे 2 चार्जेस जेव्हा 2 चार्ज बॉडी, आता ह्या 2 चार्ज बॉडी म्हणजे वस्तू, जेव्हा ह्या 2 चार्ज बॉडी जवळ आल्या तेव्हा यांच्यामध्ये दाब असल्याच्या कारणानं, एक व्होल्टेज असल्याच्या कारणानं, दाब आता हे सगळं आपण पुढे शिकणारच आहे. तर प्रेशर असल्याच्या कारणानं इथं एक स्पार्क क्रिएट झाली हवेमध्येच आणि ती स्पार्क म्हणजेच विजेचा परिणाम, आणि त्या विजेच्या परिणामाचंच आपण चार्ज असे म्हणतो. की या वस्तूमधून या वस्तूमध्ये चार्ज ट्रान्सफर झाला. आणि किती चार्ज ट्रान्सफर झाला तर 1 कुलाम, 2 कुलाम, 3 कुलाम असा चार्ज ट्रान्सफर झाला. आणि जेव्हा 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर होतो तेव्हा आताच पाहिलं आपण
की 1 कुलाम चार्ज जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा 6.242 गुणिले 10^18 एवढे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतात. तुम्हाला समजायला फक्त चार्जेस कठीण जाणार, बाकीच्या एकदा तुम्हाला चार्ज समजला तर पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जातात. तर मी चार्ज तुम्हाला खूपच डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे. जवळपास 1-1.25 तास झाला असेल आपल्याला की मी चार्ज तुम्हाला समजून सांगितला. हा एवढा डिटेलमध्ये समजून सांगण्याची गरज का आहे? कारण तुम्हाला चार्ज जर कळला तर पटकन तुम्हाला करंट कळते आणि पटकन तुम्हाला व्होल्टेज कळते. बरं, मी तुम्हाला चार्जेस नाही तर चार्जसोबत जेवढ्याही रिलेटेड गोष्टी आहेत त्यासुद्धा एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहे. की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मॅग्नेट, दोन अपोजिट ध्रुव जर एकमेकांच्या जवळ आले तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होते, दोन सारखे ध्रुव जर आले तर त्यांच्यामध्ये रिपल्शन होते. जसं मॅग्नेटिझममध्ये होते तसं चार्जमध्ये पण होते. जर दोन वेगवेगळे चार्जेस एकत्र आले तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन, आणि दोन सारखे चार्जेस, मग ते निगेटिव्ह निगेटिव्ह असू द्या की पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असू द्या, ते जर जवळ आले त्यांच्यामध्ये रिपल्शन होते. ओके, तर रिपल्शन म्हणजे दूर जाणे आणि अट्रॅक्शन म्हणजे जवळ येणे. तर हे आपल्याला समजलेलं आहे इथपर्यंत. इथं आपला चार्ज संपला की चार्ज म्हणजे काय? तर चार्ज म्हणजे आहे इट इज अ इलेक्ट्रिकल इफेक्ट. आपण चार्जची डेफिनेशनसुद्धा लिहिली आहे थोड्या वेळा अगोदर. चार्ज म्हणजे काय? तर इट इज अ इलेक्ट्रिकल इफेक्ट. विजेच्या परिणामास चार्ज असे म्हणतात. किंवा मग आपण एक त्याची लोकल डेफिनेशन लिहिलेली आहे की जेव्हा एखादी वस्तू काहीतरी कार्य करू शकते, जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला कार्य करू शकते म्हणजे ती वस्तू चार्ज आहे. किंवा एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेऊ शकते किंवा आपल्यापासून दूर ढकलू शकते म्हणजे तेव्हा ती वस्तू चार्ज आहे असे म्हटल्या जाते. तर तुम्हाला चार्ज जर कळला असेल तर आता आपण पुढच्या डेफिनेशनकडे जाऊ, ती म्हणजे करंट. ठीक आहे, तर पुढची डेफिनेशन आहे आता करंट. तर करंट म्हणजे काय आपल्याला पाहायचं आहे. दुसरं इलेक्ट्रिकल करंट म्हणजेच इंग्लिशमध्ये तर आपण याला करंट म्हणतो, मराठीमध्ये आपण याला प्रवाह म्हणतो. करंट, जसा चार्ज हा क्यू अक्षराने दाखवतात तसा करंट हा आय अक्षराने दाखवतात. आणि करंट जो आहे तो आपण ॲम्पियरमध्ये मोजतो. तर करंट ॲम्पियरमध्ये मोजतो. ॲम्पियर हे एक SI युनिट आहे, पण त्याचं करंटचं अजून एक दुसरं युनिट आहे, ते पण आपल्याला पाहायचं आहे की करंटचं दुसरं युनिट काय आहे. तर ठीक आहे, तर सिम्पल शब्दांमध्ये समजून सांगतो आजच्या लेक्चरमध्ये. बाकी उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल की करंट काय आहे. तर कारण की आता आपल्याला परत करंट समजून घ्यायचा असेल तर बेसिककडेच अजून जावं लागेल. माझ्याकडे एक वायर आहे समजा, ही सपोज. ओके, ही आपल्याकडे एक वायर आहे, कॉपर वायर, CU म्हणा किंवा मग कॉपर वायर. आणि या कॉपरच्या वायरमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे आणि इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो हे आपल्याला माहीत आहे. इथं इलेक्ट्रॉन्स आहे. ठीक आहे, तर इथे इलेक्ट्रॉन्स आहे. आता जेव्हा आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं पाईप असते, पाईपलाईनमधून पाणी फ्लो होते. तर पाणी फ्लो होते म्हणजे प्रवाह, पाण्याचा प्रवाह आहे. पण ते पाणी तेव्हाच फ्लो होते जेव्हा त्या पाण्यामध्ये दाब असेल. तर दाब असेल तरच पाण्याचा प्रवाह होतो, पाणी वहनात येते. एक सेकंद. तर आता जे पाण्याची वॉटर पाईप म्हणजे वॉटर सप्लाय असतो आपला, पाण्याचे पाईपलाईन असते, त्याच्यात पाईप जो आहे तो मेडिया आहे, पाणी वाहण्यासाठी माध्यम आहे. पाईपमधून काय वाहत आहे तर पाणी वाहत आहे. आणि पाणी कशामुळे वाहत आहे? पाण्यामध्ये असलेल्या दाबामुळे. सेम तसंच आता इथं पाईप म्हणजे आहे वायर, इलेक्ट्रिसिटी. आणि इथं वायरमध्ये पाणी तर नाही फ्लो होणार, पण काय फ्लो होते पाण्याच्या जागेवर? इलेक्ट्रॉन्स. तिथं जसं पाईप आहे तसं इथं वायर आहे, तिथं जसं पाईपमध्ये पाणी आहे तसं इथं इलेक्ट्रॉन्स आहे. म्हणजे ॲटम आहे आणि ॲटमच्या आतमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे. पण नेहमी फक्त कोणाचं वहन होते? इलेक्ट्रॉनचं. ठीक आहे, तर प्रोटॉनचं वहन होत नाही. तर जेव्हा हे इलेक्ट्रॉन वहनात भाग घेतील तेव्हा असं म्हणू आपण की याच्यामधून चार्ज फ्लो होत आहे, चार्ज फ्लो होत आहे और इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे. आणि याच इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण करंट असे म्हणतो. ठीक आहे, तर आता हे इलेक्ट्रॉनचं वहन केव्हा होणार? जसं पाण्याचं वहन केव्हा होणार? पाण्याच्या पाईपमध्ये दाब असेल किंवा त्या टाकीमध्ये दाब असेल तरच पाण्याचं वहन होणार. तसंच इथंही असंच आहे की जेव्हा वायरमध्ये दाब असेल तेव्हा असा दाब की जो या इलेक्ट्रॉनला पुश करेल आणि तरच त्या इलेक्ट्रॉनचं वहन होईल. तर त्या दाबालाच आपण व्होल्टेज किंवा EMF असं म्हणतो.
आता आपल्याला ई एम एफ आणि व्होल्टेज ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या वाटतात, पण ह्या ॲक्च्युली ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाही. दाबही म्हणजे ई एम एफच आहे आणि ई एम एफ म्हणजे दाब आहे. आता हे काय आहे मॅटर ते पहा. जर मला या वायरमधून करंट फ्लो करायचा असेल तर म्हणजे मला या वायरमधून इलेक्ट्रॉनचा फ्लो करावा लागेल. अगदी बरोबर. हां, तर मग इलेक्ट्रॉनचा फ्लो करण्यासाठी मला वायरमध्ये एक असा फोर्स लागेल, वायरच्या आतमध्ये, बरं, वायरच्या आतमध्ये मला एक असा फोर्स पाहिजे, जसा पाण्याच्या पाईपमध्ये फोर्स असतो तर त्याच्यामुळे पाणी फ्लो होते, तसंच इथंही फोर्स पाहिजे, पण हा इलेक्ट्रिकल फोर्स असेल. तर वायरच्या आतमध्ये मला एक असा फोर्स रिक्वायर्ड आहे की त्याच्यामुळे या वायरमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनवरून मी इथं घेतो आहे इलेक्ट्रो, फक्त इलेक्ट्रॉनचं म्हणजे या इलेक्ट्रॉनचं मोटिव्ह होणार, म्हणजे हे इलेक्ट्रॉन गती, यांना गती भेटणार आणि हे वहनात भाग घेतील. हे इलेक्ट्रॉन पुढे पुढे वायरमध्ये वाहतील, तर इलेक्ट्रॉन मोटिव्ह होतील म्हणजे यांना गती भेटेल. तर मला हे मोटिव्ह म्हणजे काय आहे, यांची जे वहन आहे ते. तर मला वायरच्या आतमध्ये एक असा फोर्स पाहिजे आहे, वायरच्या आतमध्ये मला एक असा फोर्स पाहिजे आहे की त्या फोर्समुळे या इलेक्ट्रॉनचं काय होणार, मोशन होणार, हे इलेक्ट्रॉन मोटिव्ह होणार आणि इलेक्ट्रॉन व्हायला सुरुवात होईल. जसे हे इलेक्ट्रॉन व्हायला सुरुवात झाले तेव्हा या इलेक्ट्रॉनच्या वहनाला मी म्हणणार करंट. ठीक आहे. आणि हे इलेक्ट्रॉनचं वहन म्हणजे करंट. तर हे इलेक्ट्रॉनचं वहन कोणामुळे होऊन राहिले आहे, या दाबामुळे. तर इथं लिहितो आहे मी इलेक्ट्रॉनचे वहन. ठीक आहे. आणि हे इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे आहे आपल्याकडे करंट. आपण इंग्लिश मराठी दोन्ही याच्यामध्ये लिहिणार. तर इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे करंट. सध्या फक्त मी मराठीत लिहिलेलं आहे, याला आपण इंग्लिशमध्ये लिहू. तर इथं जो लिहिलेला आहे मी ई एम एफ. ओके, ई एम एफ हा शब्द आपण ऐकला असेल. ई एम एफ म्हणजे काय, तर इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करणारा फोर्स म्हणजेच ई एम एफ. ओके, हा ई, हा एम आणि हा एफ. ओके, इथून तयार झाला ई एम एफ. ई एम एफ म्हणजे काय, तर वायरमध्ये किंवा त्या धातूमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये जे काही असेल, तिथं जिथं सेल असेल तर सेलमध्ये ई एम एफ. तर ई एम एफ म्हणजे काय, तर असा फोर्स. ई एम एफ म्हणजे काय, असा फोर्स जो इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो. इलेक्ट्रॉनला मोटिव्हचा अर्थ काय होतो, गती देतो. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो म्हणजेच गती देतो. ठीक आहे. इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो, इथं गती देतो मराठीत लिहितो आहे, आणि कंस पूर्ण मोटिव्ह करतो. एक सेकंद. मोटिव्ह करतो म्हणजे याचा अर्थ गती देतो. कोणाला, इलेक्ट्रॉनला. ठीक आहे. असा फोर्स, ई एम एफ म्हणजे काय, असा फोर्स जो इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो. आणि एकदा इलेक्ट्रॉन मोटिव्ह झाले म्हणजे एकदा इलेक्ट्रॉन वहनामध्ये आले की तेव्हा त्याला म्हणतो आपण करंट. ठीक आहे. तर हे जो ई एम एफ आहे, या ई एम एफलाच दुसरं नाव आहे व्होल्टेज. व्होल्टेज आणि ई एम एफ ह्या दोन्ही गोष्टी एकत्रच आहे. ई एम एफ म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय, तर व्होल्टेज म्हणजे दाब, प्रेशर, इलेक्ट्रिकल प्रेशर. जसं पाईपलाईनमध्ये प्रेशर असते, ओके, तसंच इथं आहे इलेक्ट्रिकल प्रेशर. तिथं मेकॅनिकल प्रेशर आहे समजा, इथं इलेक्ट्रिकल प्रेशर आहे. हे इलेक्ट्रिकल प्रेशर जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही अनुभवू शकता. एखाद्या वायरला हात जर लावला आपण आणि आपला जर डान्स चालू झाला, ठीक आहे, जो कोणता डान्स असेल तो जर चालू झाला, ठीक आहे, आणि आवाजही यायला लागला म्हणजे आपल्याला शॉक लागून राहिला म्हणजे आपल्याला तो तिथं दाब आहे, त्या दाबामुळेच आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रॉन फ्लो होऊन राहिले, आणि इलेक्ट्रॉन फ्लो होऊन राहिले म्हणजे आपल्याला शॉक लागून राहिलेला आहे. करू नका असं, पण सांगून राहिलो आहे. ते ई एम एफ म्हणजे काय, तर व्होल्टेज म्हणजे दाब म्हणजेच इलेक्ट्रिकल प्रेशर ऑर फोर्स. इलेक्ट्रिकल प्रेशर ऑर फोर्स. आता फोर्सचा शब्द इथं आलाच आहे म्हणून डबल लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. इलेक्ट्रिकल फोर्स आहे आणि या फोर्समुळेच इथं इलेक्ट्रॉनचं काय होत आहे, वहन होत आहे. बरं, मग आता तरी फरक जर सांगायचा असला की सर नाही तरी फरक सांगायचा आम्हाला, ई एम एफमध्ये आणि व्होल्टेजमध्ये फरक काय. ॲक्च्युली ई एम एफ म्हणजेही फोर्सच आहे, व्होल्टेज म्हणजेही फोर्स आहे. दोन्ही गोष्टी एकच आहे. फक्त जर फरक सांगायचा असेल तर असं सांगितलं जाते की जिथं हा फोर्स तयार होतो तिथं त्याला नाव ई एम एफ आहे. हाच फोर्स जेव्हा टर्मिनलवर येतो तेव्हा तिथं आपण त्याला व्होल्टेज हा शब्द वापरतो. दोघांचं युनिट हे व्होल्टच आहे मोजण्याचं. आपण याला नंतरच्या डेफिनेशनमध्ये नंतरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये शिकणार आहे, पण सध्या आपण याला आता तात्पुरतं पाहत आहे ई एम एफ आणि व्होल्टेज काय आहे.
तर आज किंवा आजच्या लेक्चरमध्ये झालं तर आजच्या लेक्चरमध्ये पाहू आपण याला ई एम एफ आणि व्होल्टेज काय आहे. तर जिथं हा तयार होतो, समजा एक सेल आहे, तर सेलच्या आतमध्ये ई एम एफ तयार झालं, व्होल्टेज तयार झालं, तर त्याला आपण ई एम एफ हा शब्द म्हणणार. सेलच्या बाहेर आपण त्याला व्होल्टेज म्हणणार. एखादं जनरेटर आहे, तर जनरेटरच्या आतमध्ये व्होल्टेज तयार झालं, तर जनरेटरच्या आतमध्ये आपण त्याला व्होल्टेज न म्हणता ई एम एफ म्हणणार आणि जनरेटरच्या बाहेर लगेच त्याला आपण व्होल्टेज म्हणणार. आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये 230 व्होल्ट आहे. 230 नियर अबाउट असेल, कोणाच्या घरी 240 असेल, 235 असेल, तर कोणाच्या घरी 225 असेल, कमी जास्त असेल, कधी व्होल्टेज जास्त तर कधी व्होल्टेज. पण एक स्टँडर्ड जर नंबर पकडला तर 230 व्होल्ट. तर 230 व्होल्ट काय आहे तिथं? 230 व्होल्ट दाब आहे. त्या दाबाने आपल्या घरामध्ये करंट फ्लो होतो. मग करंट किती फ्लो होतो हे डिपेंड असते रेजिस्टन्सवर, जे आपण ओहम्स लॉ वगैरेमध्ये नंतर पुढे शिकणार आहे. ठीक आहे. तर सध्या आपल्याला करंट शिकायचं आहे, ते एवढं पहिले तुम्ही लिहून घ्या, मग मी अजून करंटच्या बद्दल तुम्हाला लिहून देतो की करंट म्हणजे काय आहे. तर एवढं छापून घ्या, व्हिडिओला स्टॉप करून मग आपण पुढे पाहू. तर करंट म्हणजे काय? तर सिंपल पहा, करंट म्हणजे काय. तर आपल्याला करंटची डेफिनेशन लिहायची आहे. करंटची डेफिनेशन लिहायची आहे आपल्याला. परत सांगतो आहे, करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और फ्लो ऑफ चार्ज. डबल लिहितो आहे. हे करंट म्हणजे काय? इट इज म्हणजे आहे, इट इज. फ्लो तर समजतेच, वहन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स करंट. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स मीन्स करंट, किंवा मग इट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. करंट म्हणजे काय? ते इट इज फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. किंवा मग असं लिहिणार आपण, इट इज फ्लो ऑफ चार्ज. इलेक्ट्रॉन वाहत आहे म्हणजे इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो, म्हणून मग चार्जच्या वहनास सुद्धा करंट असे म्हणतात. नाहीतर काही पुस्तकात तुम्हाला इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात, काही पुस्तकामध्ये इलेक्ट्रॉन चार्जच्या वहनास करंट असे म्हणतात, असं सापडेल तुम्हाला. पण ॲक्च्युली दोन्ही गोष्टी सारख्याच आहे. इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे म्हणजेच चार्ज वाहत आहे, म्हणून मग चार्जच्या वहनास किंवा इलेक्ट्रॉनच्या वहनास करंट असे म्हणतात. तर ही डेफिनेशन मी मराठीतही लिहून देतो तुम्हाला. ठीक आहे, जे लिहिली आहे आपण ते. इलेक्ट्रॉनच्या किंवा चार्जच्या, इलेक्ट्रॉनच्या, अजून एक इंजिनिअरिंगची डेफिनेशन बाकीच आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉनच्या किंवा चार्जच्या वहनास करंट असे म्हणतात. आता हे इलेक्ट्रॉन कुठून आले, काय आले, हे सगळं तुम्हाला माहीत आहे. करंट असे म्हणतात. करंट असे म्हणतात. आता इथं याची अजून एक डेफिनेशन आहे. कोणती डेफिनेशन आहे करंटची? तर हे झालं सगळ्या आय टीच्या लँग्वेजमधल्या डेफिनेशन, एकदम सिम्पल. याची इंजिनिअरिंगमध्ये एक डेफिनेशन आहे, बरोबर आहे. इंजिनिअरिंगमध्ये कशी डेफिनेशन आहे ते पाहून घ्या. आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. हे आता हे डी क्यू बाय डी टी काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. असं काऊन लिहिलं आहे ते सगळं समजून घ्यायचं आहे. पहा, डी क्यू बाय डी टी, हा जो डी आणि डी खाली लिहिला आहे, हा वाला, हा डी म्हणजे आहे डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्ह मॅथेमॅटिक्समध्ये, ओके, 11-12 जर तुमचं सायन्स झालं असेल किंवा मग पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग जर झालं असेल, आपल्याला 10वीपर्यंत तर नाही शिकायला भेटत डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, पण त्याच्यावर तर 11वी-12वीमध्ये आपल्याला शिकायला भेटे. ज्यांचं 11वी-12वी सायन्स नाही झालं आहे त्यांनी इथं आपल्याला जेवढं कामाचं आहे तेवढं पाहून घ्या. तर हा जो डी आहे आपल्याला कामाचा आहे बरं हे, कारण की म्हणूनच सांगतो आहे, बिनकामाचं काहीच नाही आहे याच्यामधलं. तर डी जो आहे तो डेरिव्हेटिव्हचा आहे. आणि डेरिव्हेटिव्ह काय दर्शवतो? तर डेरिव्हेटिव्ह चेंज दर्शवतो. चेंज म्हणजे समजते ना तुम्हाला? चेंज म्हणजे बदल. डेरिव्हेटिव्ह जो आहे तो चेंज दर्शवतो, बदल दर्शवतो, बदल. ठीक आहे, डेरिव्हेटिव्ह चेंज दर्शवतो. आता हा डी डेरिव्हेटिव्हचा आहे. ॲक्च्युली आता याला वाचतात कसं? जिथं तुम्हाला डी दिसला तेव्हा तिथं त्याची डेफिनेशन अशी तयार होते. पहा, हा डी दिसला की याचा इट इज रेट ऑफ चेंज ऑफ. इट इज रेट ऑफ चेंज ऑफ. हे शब्द कॉमन आहे त्याच्यातले. रेट ऑफ चेंज ऑफ. इट इज रेट ऑफ, रेट म्हणजे दर,
कशाचा दर? चेंज होण्याचा. पण काय चेंज होण्याचा? वरचा क्यू. क्यू म्हणजे काय आहे? चार्ज. इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. इथं चार्ज लिहितो आहे मी. इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू च्या सोबत विथ रिस्पेक्ट टू खाली जे गोष्ट असेल ते लिहायचे आहे तुम्हाला तिथं. खाली काय आहे? टी आहे म्हणजे टाईम. हे तुम्हाला नसेल समजलं मी काय सांगितलं आहे सध्या तर. ओके, हे जे मी लिहिलेलं आहे हे तुम्हाला नाही समजलं. याच्यामध्ये फक्त 2 शब्द चेंज झालेले आहेत, चार्ज आणि टाईम. ठीक आहे, बाकी शब्द सगळे कॉमन असतात. जेव्हाही असा डी दिसला तुम्हाला तर हे तुमच्या तोंडातून हेच शब्द निघाले पाहिजे. इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ, बस इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ. वरतं जे गोष्ट असेल ते इथं पुट करा, खाली जे गोष्ट असेल ते तिथं पुट करा. प्रत्येक वेळेस टाईम असेल असं नाही आहे. इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे तुम्हाला नाही समजलं अजून करंटची तिसरी डेफिनेशन. ही पहिली डेफिनेशन, ही दुसरी डेफिनेशन आणि हे आहे तिसरी डेफिनेशन करंटची. तर पहिल्या 2 समजल्या असेल सोप्या भाषेमध्ये. इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन किंवा इट इज अ फ्लो ऑफ चार्ज. पण हे नाही समजली आहे. इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, आता हे जर डेफिनेशन आपल्याला समजून घ्यायची असेल तर पहिले थोडंसं आपल्याला बेसिक समजून घ्यावं लागेल, तरच आपल्याला ही डेफिनेशन समजणार. ठीक आहे, तर थोडंसं आपण बेसिक समजून घेऊ आधी. पहा, आता आपल्याकडे सपोज 2 लोकेशन आहे. सपोज इथे आहे मुंबई, मुंबई आणि सपोज इथे आहे पुणे. फॉर एक्झाम्पल मानून घ्या इथं मुंबई आहे, इथे पुणे आहे. मुंबई ते पुणे सपोज सांगतो आहे मी, सपोज अंतर आहे 150 किलोमीटर. सपोज 150 किलोमीटर अंतर आहे आणि हे अंतर एक बाईकवाला आहे, एक बाईक रायडर आहे, त्याने हे अंतर 3 तासामध्ये पास केलं. मुंबईवरून निघाला आणि मुंबईवरून तो पुण्याला 3 तासामध्ये पोचला. 150 किलोमीटर अंतर होतं, मुंबईवरून निघाला आणि 3 तासामध्ये तो पुण्याला पोचला. आता मी जर तुम्हाला विचारला एक प्रश्न की का रे त्या बाईकवाल्याची स्पीड किती होती? ओके, बाईकवाल्याची स्पीड किती होती? तर तुम्ही पटकन सांगाल, स्पीडचा फॉर्म्युला लिहाल आणि त्याची स्पीड सांगाल. तशी तुम्ही तोंडी सांगू शकता की सर तो 50 किलोमीटर अवरच्या स्पीडनं गेला. स्पीडचा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. हा फॉर्म्युला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स पुट करणार. डिस्टन्स आहे 150 किलोमीटर km आणि टाईम आहे 3 आवर. ठीक आहे, तर 3 1 3, 3 5 15, 5 त्याच्यावर एक 0. आता ही जी स्पीड आहे याचं युनिट काय असते? तर किलोमीटर पर आवर किंवा मीटर पर सेकंद. इथं स्पेशल काय असं वेगळं युनिट नाही आहे. इथं जे युनिट तुम्ही इथं लिहिलं आहे तेच युनिट इथं लिहायला लागते. वरतं किलोमीटर आहे म्हणून किलोमीटर, मधात भागाकाराची रेषा आहे म्हणून इथं स्लॅश येणार, पर येणार आणि खाली आवर आहे तर इथं आवर येणार, आवर. ओके, तर याचं युनिट झालं आहे 50 किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या गाडीची स्पीड जी आहे ती 50 किलोमीटर पर आवरची होती. तर ही झाली स्पीड 50 किलोमीटर पर आवर. आता मी तुम्हाला नेक्स्ट प्रश्न विचारला की सर की स्पीड म्हणजे काय? सर तुम्ही समजा असा प्रश्न विचारला किंवा मी तुम्हाला विचारला की स्पीड म्हणजे काय, तर तुम्ही आन्सर काय देणार? सर स्पीड म्हणजे काय? स्पीड म्हणजे स्पीड म्हणजे वेग. मराठीमध्ये तुम्ही असं म्हणणार की स्पीड म्हणजे वेग. अरे हो, पण हे जे वेग आहे म्हणजे हा काय आहे? ॲक्च्युली वेग आहे, तर वेग काय आहे? हे स्पीड आहे. तर मी तुम्हाला सांगतो की वेग तुम्ही वेगवेगळ्या डेफिनेशन लावणार वेगवेगळ्या कन्सेप्टमध्ये. तर वेग, स्पीड म्हणजे वेग अगदी बरोबर आहे, पण वेग म्हणजे काय? स्पीड तेच आपल्याला शिकायचं आहे. ॲक्च्युली वेग म्हणजे अंतरामध्ये झालेला बदल. वेग म्हणजे ताशी अंतरामध्ये झालेला बदल. जसं समजा आता या गाडीची स्पीड मराठीमध्ये जर लिहायची असेल तर 50 किलोमीटर पर ताशी असं लिहितो आपण त्याला. ताशी म्हणजे हे गाडी 50 किलोमीटर एका तासाला जाते. याचा अर्थ ही गाडी 50 किलोमीटरचं अंतरामध्ये चेंज करते. डायरेक्ट मी इंग्लिशमध्ये सांगतो आहे, 50 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ असा आहे की ही गाडी दर तासाला पर आवरला 50 किलोमीटर अंतर जाते. पहिल्या तासाला 50 किलोमीटर अंतर जाणार, दुसऱ्या तासाला 50 किलोमीटर अंतर जाणार, इथं एक 50 किलोमीटर, दुसरं 50 किलोमीटर आणि तिसऱ्या तासाला ती पुण्याला पोहोचून गेलेली असेल. तर जेव्हा ती गाडी 1 तास चालली तेव्हा ती गाडी मुंबईच्या कुठेतरी समोर होती. जेव्हा ती गाडी 2 तास चालली तेव्हा ती पुण्याच्या 50 किलोमीटरवर होती आणि जेव्हा ती गाडी 3 तास चालली तेव्हा ती पुण्यामध्ये होती. तर ती गाडी जेव्हा 3 तास चालली तेव्हा ती एकाच ठिकाणावर होती का? नाही, ती त्या रस्त्यामध्ये चेंज करत होती. आता इथं तर थोड्या वेळात तिथं, थोड्या वेळात तिथं, म्हणजे ती सतत डिस्टन्समध्ये काय करत होती? चेंज करत होती. सतत डिस्टन्समध्ये चेंज करत होती.
आणि कोणासोबत चेंज करत होती, तर वेळेसोबत चेंज करत. जसा जसा टाईम चालू होता 1 तास 2 तास 3 तास तसं अंतर कापल्या जात होतं आणि अंतरामध्ये बदल होत होता. समजून घ्या काय म्हणतो आता. तर स्पीड काय असते, तर स्पीड ॲक्च्युली डिस्टन्समध्ये झालेला बदल दर्शवते. आता 50 किलोमीटर पर आवरची स्पीड आहे म्हणून इथं असं कळते आपल्याला की एका तासाला 50 किलोमीटर गाडी जाते, म्हणजे 50 किलोमीटरचं अंतर चेंज होते. जर इथं 80 किलोमीटर पर आवरची स्पीड असते तर तिथं असं लक्षात आलं असतं की तासाला ती गाडी 80 किलोमीटर अंतर चेंज करते. ठीक आहे. तर स्पीड काय आहे ॲक्च्युली, तर स्पीड आहे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स. इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. हे समजून घ्या व्यवस्थित. हे जर तुम्हाला समजलं तरच तुम्हाला करंटची डेफिनेशन जे तिसरी जे आहे ते समजणार. ठीक आहे. हे जे स्पीड आहे यालाच थोडंसं जर मला इंग्लिशच्या इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये जर लिहायचं असेल तर मी याला असं लिहिणार डी हा डेरिव्हेटिव्हचा आहे आणि हा जो कॅपिटल डी काढलेला आहे हा डिस्टन्स आहे, परत लहान डी आणि त्याच्यानंतर इथं टाईम. तर हे मी असं लिहिलं इथं, बरोबर आहे, डी बाय डी टी. आता हा डी लिहिला म्हणजे इथं सरळ सरळ ते फिक्स आहे. इट इजचा अर्थ होतो हे आहे. इट इज काय, रेट ऑफ चेंज ऑफ. इट इज रेट ऑफ चेंज ऑफ. हे कॉमन आहे, रेट ऑफ चेंज ऑफ. कशामध्ये चेंज झाला, डिस्टन्समध्ये चेंज झाला. इट इज रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स. कशासोबत, शॉर्टकटमध्ये लिहितात त्याला WRT, विथ रिस्पेक्ट टू. कशासोबत झाला, तर टाईमसोबत झाला, विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे. इथं टाईम आहे आणि इथं डिस्टन्स आहे. याच डेफिनेशनला मला मराठीत जर लिहायचं असेल तर पहा, इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. स्पीड म्हणजे काय, तर टाईमसोबत अंतरामध्ये झालेला बदल आणि ते बदल होण्याचा दर म्हणजे स्पीड. आता कधी इंग्लिशचं जर मराठी करायचं असेल तर तिकडून इकडे करत आणतात मराठीमध्ये. ठीक आहे. टाईम सोबत अंतरामध्ये बदल होण्याचा जो दर आहे त्याला म्हणतात काय, स्पीड. तर मी डायरेक्ट आता मी माझ्या याच्या भाषेमध्ये लिहितो आहे, आपल्या थोडंसं वर्त करतो आहे. अंतर बदलण्याचा दर. ठीक आहे. हे पहा, रेट म्हणजे दर, चेंज म्हणजे बदलणे. ठीक आहे. हे रेट फक्त इथं असं आलेलं आहे इथं, आणि हे डिस्टन्स इकडे घेतलं मी. अंतर बदलण्याचा दर वेळेसोबत, हेही खूप महत्त्वाचं आहे. वेळेसोबत अंतर बदलण्याचा दर म्हणजे स्पीड होय. आता हे सांगण्याचं एवढं डिटेलमध्ये कारण काय, तुम्हाला हे डेफिनेशन समजली पाहिजे की इट इज अ रेट ऑफ चेंज. या अर्थाचा मराठीत शब्द काय आहे, मराठीत मिनिंग काय. इट इज अ रेट ऑफ चेंज. रेट म्हणजे काय आहे, दर. चेंज म्हणजे काय आहे, बदल. बरोबर. बदल होण्याचा दर आहे. काय बदल होण्याचा दर, डिस्टन्स बदल होण्याचा दर. कशासोबत, तर वेळेनुसार. म्हणजे हे जे आहे आता 50 किलोमीटर पर आवर, हे पा काय आहे, 50 किलोमीटर पर आवर. तर हा इट इज अ रेट आहे. इट इज अ रेट आहे. रेट तर समजते ना, आपण विचारतो ना कधी कोणाला, का रे बा काय रेट दिला एखाद्या वस्तूचा, तर इट इज अ रेट. इट इज अ रेट ऑफ, कशाचा रेट आहे, चेंज होण्याचा. काय चेंज होण्याचा, डिस्टन्स चेंज होण्याचा. कशासोबत, टाईमसोबत. म्हणून इथं म्हटलं आहे आपण इट इज अ रेट ऑफ चेंज. हे जे डेफिनेशन आहे हे खूप कामाची आहे आपल्या. हे वाले हे 50 किलोमीटर काय आहे, ते इट इज अ रेट आहे, हा दर आहे. हा 50, 20ही असू शकते, 30ही असू शकते, 40ही असू शकते, 100ही असू शकते, जे काही असेल ते. पण हा रेट आहे कशाचा, बदलण्याचा. काय बदलण्याचा, डिस्टन्स बदलण्याचा. कशासोबत, टाईमसोबत. आणि हेच मी इथे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे टाईम वेळेनुसार अंतर बदलण्याचा दर, वेळेनुसार जो वेळ आहे त्याच्यानुसार अंतर जो बदलण्याचा दर आहे त्याला म्हणतो आपण स्पीड. 50ची स्पीड आहे म्हणजे याचा अर्थ एका तासाला 50 किलोमीटर अंतर बदलून राहिला आहे. अंतर बदलण्याचा दर आहे, 50 अंतर बदलते म्हणजे चेंज होऊन राहिला आहे. आणि त्याचा दर कितीचा आहे, 50चा दर आहे. 80चा कोणी स्पीड 80 सांगितली म्हणजे त्याचा 80चा दर आहे. ओके. बदलण्याचा, डिस्टन्स बदलण्याचा दर 80चा आहे, दर आहे. तसंच हे आहे की इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर आता आपण करंटच्या डेफिनेशनवर येऊ. लास्ट पाहू आपण, हे बाकीचं नंतर उद्याच्या लेक्चरला पाहू. इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज. हे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे टाईमसोबत जो आहे तो चार्ज बदलत आहे. टाईमसोबत चार्ज बदलत आहे आणि तो चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट. ठीक आहे. तर हे जे डेफिनेशन आहे ते आहे
वेळेनुसार, इथेही वेळच आहे, वेळेनुसार चार्ज बदलण्याचा दर, वेळेनुसार चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट होय. वेळेनुसार चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट होय. आता पहा हा दर कसा सांगता येईल आपल्याला, हे पहिले लिहून घ्या तुम्ही एवढं बोर्डवरचं. बस मी खालचं लिहिणार आहे आणि आजच्या लेक्चरला फिनिश करणार आहे. ठीक आहे, मग बाकीचं उद्या पाहून घ्या. समजा आता आपल्याकडे एक वायर आहे, समजा आपल्याकडे एक वायर आहे. ठीक आहे, आणि या वायरमधून इथून इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे. सपोज हे इलेक्ट्रॉन दाखवून राहिलो आहे मी इथून. हे जे इलेक्ट्रॉन आहे हे असे या डायरेक्शनला सपोज फ्लो होत आहे. इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे म्हणजे काय फ्लो होत आहे, चार्ज फ्लो होत आहे, हे आपल्याला माहीत आहे. इथं मी एक मार्किंग करतो, इथं अशी मी एक मार्किंग केली या वायरवर. हा आपल्याकडे काय आहे, वायर आहे, आणि या वायरवर थोडीशी मी पेनाने मार्किंग केली. हे जे दिसते मी ग्रीन कलरने काढलेली आहे, ही इथं एक मार्किंग केली, आणि या मार्किंगवर मी टाईम लावला आहे आणि टाईम लावून चेक करतो आहे. तर मला असं समजत आहे की प्रत्येक सेकंदला इथं प्रत्येक सेकंदला 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर होत आहे. इकडून तिकडे 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर होत आहे किंवा 2 कुलाम चार्ज ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे, तर मी 1च कुलाम म्हणतो आहे. या साईडकडून या साईडकडे म्हणजे इथून जो आहे 1 कुलाम चार्ज, इथून इकडे इथं 1 कुलाम चार्ज आहे, 1 कुलाम चार्ज इथं होता, 1 कुलाम चार्ज इथं होता, तो आता 1 कुलाम चार्ज इथं आलेला आहे. म्हणजे या पॉईंटपासून हे जे पॉईंट आपण मार्क केलेला आहे, इकडून इकडे 1 कुलाम चार्ज काय झाला, ट्रान्सफर झाला. प्रत्येक सेकंदला 1 कुलाम, प्रत्येक सेकंदला इकडून आला 1 कुलाम, इकडे गेला, या मार्किंगच्या इकडून तिकडे इकडून तिकडे. तर इथं दर सेकंदाला चार्ज काय होऊन राहिलेला आहे, चेंज होऊन राहिलेला आहे. दर सेकंदला चार्ज चेंज होऊन राहिलेला आहे बस. आणि हाच जो चार्ज बदलण्याचा दर आहे, इथून इकडे जो चार्ज चालला आहे म्हणजे चार्ज बदलून राहिला आहे, आणि हाच चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट. हेच वेळेनुसार चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट. हे थोडीशी डेफिनेशन कठीण आहे, पण इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर समजा इथून आता पहा हा फॉर्म्युला आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे, I इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. समजा इथून 4 सेकंदमध्ये, समजा इथून 4 सेकंद आहे, आणि या 4 सेकंदामध्ये 12 कुलाम चार्ज गेला. टोटल 12 कुलामचा चेंज दिसला मला. 12 कुलाम चार्ज जो आहे तो ट्रान्सफर झाला. 12 कुलाम चार्ज ट्रान्सफर झाला. 4 सेकंद आहे, आणि त्या 4 सेकंदामध्ये प्रत्येक सेकंदाला माहीत नाही मला, पण 4 सेकंदाला टोटल 4 सेकंदामध्ये 12 कुलाम चार्ज ट्रान्सफर झाला. तर याच्यावरून किती करंट फ्लो झाला हे आपण काढू शकतो. म्हणून हे मी तुम्हाला सांगतो, असे पेपरमध्ये प्रॉब्लेम आलेले आहे. तर मला काही हरीक नाही आहे तुम्हाला हे कठीण शिकवण्याचं. ठीक आहे, 4 सेकंदामध्ये 12 कुलाम चार्ज ट्रान्सफर झाला, याचा अर्थ तिथून किती करंट गेला. आता I बरोबर डी क्यू बाय डी टी. डी क्यू म्हणजे चेंज आहे चार्जमधला, सोबत आहे टाईमसोबत. तर इथं जर मला काढायचं असेल तर डायरेक्ट आपण एक फॉर्म्युला लिहू शकतो. तो म्हणजे आता डी काढून टाकायचा सरळ I बरोबर क्यू बाय टी. तर इथं I बरोबर क्यू बाय टी पण लिहू शकतो आपण. तर सांगा मग आता याचं युनिट काय होणार. जर तुम्हाला युनिट विचारलं तर चार्ज जो आहे तो आपण कुलाममध्ये मोजतो, म्हणून कुलाम, भागेला ही रेषा आहे म्हणून मग दर, आणि खाली टाईम आहे म्हणून हे सेकंद. टाईम जो असतो तो सेकंदमध्ये, तर याचं युनिट आहे कुलाम पर सेकंद. आणि या कुलाम पर सेकंदला जो आहे तो आपण ॲम्पियर म्हणू शकतो. कुलाम पर सेकंदलाच दुसरं युनिट आहे ॲम्पियर, ऑरमध्ये ॲम्पियर. करंट हा ॲम्पियरमध्ये मोजला जातो किंवा कुलाम पर सेकंदमध्ये, याला C/S असं आपण शॉर्टकटमध्ये म्हणतो. जर मला इथं करंट काढायचा असेल तर मी 12 कुलाम चार्ज वरतं घेणार, 12 कुलाम भागेला टाईम घेणार 4 सेकंद. 12 कुलाम चार्ज 4 सेकंद. तर 12 भागेला जर 4 केलं तर 4 तिरी 12 म्हणजे 3
कुलाम पर सेकंद आलं. तर 3 कुलाम पर सेकंद आला याचा अर्थ इथून 3 ॲम्पियर करंट फ्लो झालेला आहे. 3 ॲम्पियर करंट, 3 कुलाम पर सेकंद याचा अर्थ 3 करंट फ्लो, 3 ॲम्पियर करंट फ्लो झाला. जर 1 कुलाम पर सेकंद असता तर 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर झाला असं आपण म्हणतो. आणि चार्ज जेव्हा ट्रान्सफर होऊन राहिला तेव्हा चार्जमध्ये बदल होऊन राहिला आणि तो चार्जमधला बदल म्हणजेच करंट. हे जे आहे खालची तिसरी डेफिनेशन ही आपल्याला घाम सोडते समजायला, बरोबर. तर वरची डेफिनेशन चिल्लर आहे. वरच्या डेफिनेशनला समजायला तुम्हाला काही मोठा जोर नाही लागत. वरची डेफिनेशन एकदम सिंपल आहे. इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन और इट इज अ फ्लो ऑफ चार्ज. इलेक्ट्रॉनच्या किंवा मग चार्जच्या वहनास करंट असे म्हणतात. ते समजण्यासाठी काही दम नाही लागत. पण हे आहे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. इट इज अ, हे पाठच करून ठेवायचं तुम्ही. इट इज अ रेट ऑफ चेंज आणि विथ रिस्पेक्ट टू हे पाठ करून ठेवायचं. बाकी मधातलं फक्त वरतं जे दिसते ते पुट करायचं, कारण की या डेफिनेशनचा आपल्याला पुढे भरपूर सारं काम आहे. तर डी क्यू बाय डी टी आणि डी क्यू बाय डी टी म्हणजे इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. तर तो डी काढून टाकला मी, डायरेक्ट क्यू बाय टी लिहिलेला आहे. आणि क्यू बाय टी म्हणजे कुलाम पर सेकंद त्याचं युनिट येते. तर इथं तुम्हाला एक स्टेटमेंट लिहायचं आहे. ते म्हणजे असं, पहिले एक काम करा, तुम्ही एवढं लिहून घ्या. हे जे आहे बोर्डवरचं एवढं छापून घ्या. जर छापलं नसेल तर डन. चला तिथं लक्ष द्या. आता 2 मिनटं लक्ष द्या व्यवस्थित. तर मी काय म्हटलं तुम्हाला, 1 कुलाम चार्ज तिकडे गेला. प्रत्येक सेकंदला 1 कुलाम चार्ज चालला आहे. प्रत्येक सेकंदला 1 कुलाम चार्ज चालला आहे म्हणजे इथं चार्ज बदलण्याचा दर आहे 1 कुलाम पर 1 सेकंद. 1 कुलाम इन 1 सेकंद. तर 1 कुलाम इन 1 सेकंद म्हणजे याचा अर्थ होतो 1 ॲम्पियर. लक्ष द्या. या वायरमधून मानून घ्या, या वायरमधून 1 ॲम्पियर करंट फ्लो होत आहे. परत सांगतो आहे, मानून घ्या थोड्या वेळपर्यंत. समजा या वायरमधून 1 ॲम्पियर करंट फ्लो होत आहे. याचा अर्थ काय, या वायरमधून 1 ॲम्पियर करंट फ्लो होत आहे याचा अर्थ या वायरमधून 1 कुलाम चार्ज, 1 कुलाम चार्ज जो आहे तो प्रत्येक सेकंदला फ्लो होत आहे. 1 कुलाम चार्ज पर सेकंदला ट्रान्सफर होत आहे. आणि चार्ज ट्रान्सफर होत आहे म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत आहे. 1 ॲम्पियर म्हणजे काय होते आहे, 1 ॲम्पियर म्हणजे 1 कुलाम चार्ज. 1 ॲम्पियर म्हणजे 1 कुलाम चार्ज पर सेकंदला. 1 सेकंद झाला 1 कुलाम गेला, दुसरा सेकंद अजून 1 कुलाम, दुसरा सेकंद 1, अशा तऱ्हेनं 1 कुलाम जर चार्ज फ्लो होत असेल तर 1 ॲम्पियर करंट फ्लो होत असेल. जर त्या वायरमधून 2 ॲम्पियर करंट फ्लो होत असेल तर याचा अर्थ तिथून 2 कुलाम चार्ज फ्लो होत आहे. 2 कुलाम चार्ज फ्लो होत आहे एकाच सेकंदामध्ये. टाईम नेहमी फिक्स असेल, पर सेकंदच, प्रत्येक सेकंद. पर म्हणा त्याला इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये म्हणायचं असेल तर दर. 2 ॲम्पियर असेल तर 2 कुलाम, 100 ॲम्पियर असेल तर 100 कुलाम पर सेकंद. 100 ॲम्पियर जर करंट या वायरमधून वाहत असेल तर 100 कुलाम एवढे इलेक्ट्रॉन दर सेकंदला ट्रान्सफर होत आहे, इकडून तिकडे, इकडून तिकडे, इकडून तिकडे. जर 1 ॲम्पियर करंट फ्लो होत असेल तर 1 ॲम्पियर करंट म्हणजे 1 कुलाम चार्ज फ्लो होत आहे प्रत्येक सेकंदला. आणि तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला हे माहीत आहे, मी खालचं रफ करतो आहे. तुम्हाला माहीत आहे 1 ॲम्पियर म्हणजे 1 कुलाम चार्ज पर सेकंद. आणि एका कुलाममध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तुम्हाला माहीत आहे, 6.242 गुणिले 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन जे आहे ते पर सेकंदला त्या वायरमधून वाहत आहे. कुठेही घ्या तुम्ही, जिथं मार्किंग केली तिथं किंवा आजूबाजूला कुठंही. तर मी जिथं मार्किंग केली समजा तिथं त्या मार्किंगच्या डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे जो काही डायरेक्शन असेल तो, तर प्रत्येक सेकंदला 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर होत आहे 1 ॲम्पियरमध्ये, तेही एका सेकंदामध्ये. याचा अर्थ 1 कुलाममध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तुम्हाला मी थोड्या वेळा अगोदरच आजच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर होत आहे म्हणजे 6.242 गुणिले 10⁻, एवढे सारे इलेक्ट्रॉन 1 कुलाम चार्जमध्ये असतात. 1 कुलाम चार्ज इकडून इकडे गेला म्हणजे एवढे इलेक्ट्रॉन इकडून इकडे एका सेकंदामध्ये ट्रान्सफर झाले. म्हणजे जर आपल्याला 1 ॲम्पियरचा शॉक लागत असेल तर आपल्या बॉडीमधून एवढा 1 ॲम्पियरचा जर समजा आपल्याला शॉक लागत असेल तर आपल्या बॉडीमधून 1 कुलामचा चार्ज प्रत्येक सेकंदला वाहतो. 1 सेकंद झाला 1 कुलाम, 1 सेकंद झाला अजून 1 कुलाम, 1 सेकंद झाला अजून 1 कुलाम. आणि जेव्हा आपल्या बॉडीमधून 1 कुलाम चार्ज ट्रान्सफर होत आहे म्हणजे याचा एवढे इलेक्ट्रॉन
एवढे इलेक्ट्रॉन प्रत्येक सेकंदला वाहत आहे. टोटल टाईममध्ये नाही, प्रत्येक 1 सेकंद झाला एवढे इलेक्ट्रॉन आपल्या बॉडीमधून ट्रान्सफर झाले. एवढे म्हणजे किती अब्जावतीच्या वर्त इलेक्ट्रॉन एका कुलाममध्ये ट्रान्सफर होत आहे. तर तुम्हाला समजलं असेल. मी तुम्हाला 3 डेफिनेशन लिहून दिलेलं आहे करंटच्या. ओके, तर पहिली आहे डेफिनेशन वरची सिम्पलवाली, ती म्हणजे कोणती आहे? आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन आपण शिकत आहे दुसरी गोष्ट, ती म्हणजे करंट. करंट म्हणजे काय? तर वायर आहे आणि या वायरमधून जेव्हा इलेक्ट्रॉनचं वहन होते तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला आपण करंट असे म्हणतो. पण इलेक्ट्रॉनचं वहन तेव्हाच होणार जेव्हा त्या वायरमध्ये दाब असेल आणि त्या दाबाचंच आपण EMF किंवा मग व्होल्टेज असं म्हणतो किंवा मग इलेक्ट्रिकल प्रेशर असं म्हणतो. आता हा EMF येते कुठून आणि तयार कसा होते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. असा आणि EMF म्हणजे काय? तर असा फोर्स जो इलेक्ट्रॉनला मोटिव्ह करतो. त्याच्यानंतर मग आपण करंटच्या डेफिनेशन पाहिलेलं आहे की करंट म्हणजे काय. तर आताच पाहिलं आपण, जेव्हा वायरमधून इलेक्ट्रॉनचं वहन होते तेव्हा त्या इलेक्ट्रॉनच्या वहनाला करंट असे म्हणतात. म्हणून इथं लिहिलं आपण इट इज अ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. करंट म्हणजे काय? तर फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन किंवा मग फ्लो ऑफ चार्ज. इलेक्ट्रॉनच्या किंवा चार्जच्या वहनाला करंट असे म्हणतात. याची तिसरी डेफिनेशन आपण अशी लिहिली आहे की dQ/dt. डी दिसला आपल्याला की समजून जायचं की हे पाठच करून ठेवायचं की रेट ऑफ चेंज आहे, म्हणजे रेट आहे, दर आहे कशाचा? बदलण्याचा. काय बदलण्याचा? वरत जे गोष्ट असेल ते चार्ज बदलण्याचा. कशासोबत? तर टाईमसोबत. फक्त याला कधीच मराठीत नाही बोलायचं, डायरेक्ट इंग्लिशमध्ये बोलायचं. इट इज अ रेट ऑफ चेंज. इट इज अ रेट ऑफ चेंज. कशामधला चेंज आहे? चार्ज. इट इज रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाईम. म्हणजे वायरमधून जेव्हा करंट जातो, वायरमधून जेव्हा करंट जातो तेव्हा चार्जमध्ये बदल होत असतो. कशासोबत? वेळेनुसार. ठीक आहे. ओके, वायरमधून जेव्हा करंट वाहत असतो तेव्हा चार्जमध्ये बदल होत असतो आणि तो बदल म्हणजेच आहे आपला करंट. तर हेच वेळेनुसार चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट. इथून जो आहे हा वायर आहे आणि या वायरमधून आपल्या या इलेक्ट्रॉनचं वहन होत आहे आणि या इलेक्ट्रॉनच्या वहनालाच आपण चार्ज असे म्हणतो प्रत्येक सेकंदला. आणि एक आपण अजून एक डेफिनेशन पाहिलेली आहे ही करंटची की 1 अँपिअर करंट म्हणजे काय. तर जेव्हा वायरमधून 1 अँपिअर करंट फ्लो होत आहे याचा अर्थ 1 कुलाम चार्ज प्रत्येक सेकंदला वाहत आहे. 2 अँपिअर करंट फ्लो होत आहे याचा अर्थ 2 कुलाम चार्ज. ठीक आहे. जसं इथं जर 15 अँपिअर करंट फ्लो होत असेल वायरमध्ये तर 15 कुलाम एवढा चार्ज प्रत्येक सेकंदला फ्लो होत आहे. जेवढंही असेल तेवढं. 100 अँपिअर तर 100 कुलाम पर सेकंदला फ्लो होत आहे. तर इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. करंटचे 2 युनिट पाहिलेले आहे आपण. करंट जो आहे तो अँपिअरमध्ये मोजला जातो किंवा मग कुलाम पर सेकंदमध्ये. हे इथं लिहिलेलं आहे आपण. हे पहा कुठं गेलो होतं ते मग अशी आपण लिहिलं नाही का इथं. हा जो आहे dQ/dt. dQ/Q म्हणजे चार्ज. चार्ज कुलाममध्ये मोजतो. टाईम जो आहे तो सेकंदमध्ये, म्हणून कुलाम पर सेकंद. और दुसरं युनिट आहे याचं एम्पियर. ठीक आहे. कुलाम पर सेकंद और एम्पियर. ठीक आहे. डन. तर हे आपण एक जनरल उदाहरण समजून घेतलं होतं. की मुंबई ते पुणे हे अंतर 150 किलोमीटर आहे, जे 3 तासामध्ये एक बाईक रायडर पास करतो आहे. तर 150 भागेला 3 तर 50ची स्पीड आली. 50ची स्पीड आली तर स्पीड म्हणजे काय? इट इज अ रेट ऑफ चेंज. काय? कशाचा रेट आहे? कशाचा चेंज होण्याचा रेट आहे. काय चेंज होऊन राहिलं? तर डिस्टन्स चेंज होऊन राहिलं. कशासोबत चेंज होऊन राहिलं? तर टाईमसोबत चेंज होऊन राहिलं. तर डिस्टन्स काय आहे? तर इट इज म्हणजे आहे रेट आहे चेंज होण्याचा. डिस्टन्स चेंज होण्याचा रेट. डिस्टन्स चेंज होण्याचा रेट वेळेसोबत. अर्ध इंग्लिश अर्ध मराठीमध्ये समजून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॉपरली समजून जाईल. तर इथं आपण आता करंट समजलेला आहे. 2-3 प्रकारे करंट संपलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्होल्टेज समजून घेऊ. एकदा तुम्हाला करंट समजला तर पटकन व्होल्टेज समजते, मग पुढे पॉवर समजते. कारण की आज आपण 2 बेसिक कन्सेप्ट शिकलेलो आहोत. तो म्हणजे चार्ज आणि दुसरं म्हणजे हे आपलं रेट ऑफ चेंज ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. तर इथं थांबतो आहे. बाकीचं पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू. तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स करायची आहे त्यांनी पाहिलं असेल तुमचे मोबाईल नंबर, आमच्या अकॅडमीचे मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे. तुम्ही मोबाईल नंबरवर कॉल करू शकता. स्टाफ तुम्हाला पूर्ण माहिती देईल आणि स्टाफ तुमचे ॲडमिशन करून घेईल. ठीक आहे. जर माझ्याशी काही काम असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. आणि ॲडमिशन करू शकता किंवा अदर तुमचे काही फ्रेंड जॉईन करणार असेल तर तुम्ही त्यांनासुद्धा सांगू शकता ॲडमिशन करण्यासाठी.
तर ही जी बॅच आहे ही एक इंटिग्रेटेड बॅच आहे जी तुम्हाला सगळ्या एक्झामला कामी पडेल आणि इथं आपण पूर्ण बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत पाहतो आणि एकदम जास्त स्लो स्पीडनंही नाही आणि एकदम जास्त हाय स्पीडनं नाही, एक मीडियम स्पीडनं पाहतो आणि जेवढा जास्त वेळ त्या गोष्टीला द्यायला पाहिजे तेवढा देतो. चार जो आहे आजचा तो आपला 10-15 मिनिटातही समजून सांगणं झालं असतं, पण आपण त्याला वेळ लावला, कमीत कमी 1.25 तास लावला, कारण की का प्रॉपरली तुम्हाला चार जो आहे तो समजला पाहिजे. चार समजला तर आता तुम्हाला करंट समजला असेल. आता एकदा करंट समजला तुम्हाला, करंट एवढा ही डेफिनेशन जी आहे तिसरी, हे मी तुम्हाला का सांगितली, मला माहीत आहे की आय टीच्या विद्यार्थ्यांना ही डेफिनेशन समजायला रेट ऑफ चेंज ऑफ करंट, रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज समजायला थोडासा प्रॉब्लेम जातो. ठीक आहे, म्हणजे तेवढं त्यांचं झालेलं नसते स्टडी, त्यांना समजण्यासाठी प्रॉब्लेम जाते. पण मी तरी काहून सांगितले तुम्हाला, कारण की हे डेफिनेशनवरच पुढच्या डेफिनेशन अवलंबून आहे. नाही तर मग सोप्या सोप्या डेफिनेशन जर सांगितल्या तर काही अर्थ नाही आहे. आणि जर पेपरमध्ये आता पहा, हे पेपरमध्ये आलेलं डेफिनेशन आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, फ्लो ऑफ चार्ज, ह्या येऊन गेलेलं आहे. समजा आता पेपरमध्ये जर ही तिसरी डेफिनेशन आली, इट इज अ रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज, तर तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला त्याचा मिनिंगही समजणार नाही, हवाही लागणार नाही, तुम्ही तर हेच ऑप्शन पाहणार. त्याच्यामुळे म्हणून आपल्याला हे असं थोडंसं शिकणं गरजेचं नाही. तर मग मास्तर काही शिकवते असं नाही आहे. हे तुम्हाला तुमच्या तिसरी जर डेफिनेशन आपल्याला आली एक्झाममध्ये, तर आपल्याला त्याचा ॲन्सर मार्क करता आलं पाहिजे. तर काय आहे, तर करंट हे डेफिनेशनला डोक्यामध्ये फिट करून घ्या की रेट ऑफ चेंज, बस रेट आहे, बदलण्याचा दर आहे. बदलण्याचा दर, काय बदलण्याचा दर? चार्ज बदलण्याचा दर. कशासोबत? टाईमसोबत. वेळेनुसार चार्ज बदलण्याचा दर म्हणजे करंट होय. मराठीत पाठच नका करू त्याला इंग्लिशमध्येच पाठ करा. ठीक आहे, चला तर इथे थांबू आपण, बाकीचं उद्याच्या लेक्चरला पाहू. सो बाय बाय.